म्हणजे त्याला सायन्स 100% सायन्स आहे. मी ते म्हणतो की प्रत्येक आता आपण फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणू किंवा पत्रिका म्हणू किंवा अजून त्याला पण सायन्स आहेच ना. म्हणजे कुठलीही गोष्ट मला वाटतं सायन्सच्या बाहेर नाही किंवा त्याला सायन्सची जोड आहे, असायलाच लागते. त्याशिवाय त्याला ते कम्प्लीट होऊच शकत नाही कुठलीच गोष्ट. एक्झॅक्टली. फक्त मी ह्याला सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्स अशी मी टर्म का वापरतो इथे, कारण काय मला असं वाटतं की तू आणि समजा तुला एक काय जुडवा भाई आहे, बहीण आहे, तर तुम्ही सेम टाइमला सेम घरात सेम पेरेंट्सच्या अंडर तुम्ही राहताय, सगळे एन्व्हायरमेंट सेम, बट यू बोथ आर डिफरंट. करेक्ट. कसं काय? सेमच असायला पाहिजे ना टेक्निकली, कारण सगळं सेम मिळते तुम्हाला. बट समाजशास्त्र काय सांगतं की हे सेम असून सुद्धा तुमच्या इथल्या गोष्टीमुळे, म्हणजे इथलं म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं, दॅट इज प्रोग्रॅमिंग, त्याच्यामुळे तुमचं आउटपुट बदललेलं असणार आहे. तू प्रेझेंटमध्ये राहणारा व्यक्तीस, मी मगाशी म्हणलो व्हॉट इज द बिगेस्ट बिग प्रेझेंट. लेट्स मेक इट सिम्पल. आत्ताचा प्रेझेंट काय आहे? आपण सगळेजण इथे बसलोय, आपला प्रेझेंट आहे, आपण काम करतोय, आपण एकमेकांशी बोलतोय, करेक्ट आहे. अजून एक त्याच्यातला डीपर प्रेझेंट काय आहे की आता तू डोकं हलवलंस, हा तुझा आत्ताचा प्रेझेंट होता. अजून त्याच्यातला डीपर प्रेझेंट काय आहे, विच इज हायली इग्नोर्ड, दॅट इज युअर ब्रेथ. तुझा श्वास हा सगळ्यात मोठा प्रेझेंट आहे तुझा. करेक्ट. वर्तमान. कारण तू एकदा श्वास सोडलास की पुढचा श्वास वेगळा असणार. बरोबर आहे. त्या श्वासाने जे इंटरनली तू व्यापलं जाणार आहे, जिथे जिथे तो श्वास टच होणार आहे, त्या जागा वेगळ्या असणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा बिगेस्ट बिग प्रेझेंट हा आपला टोटल अवेअरनेस मधनं येतो, तर नॅचरली शांतच व्हायला होतं ना. आणि शांत झालं की ट्रिगर समजायला लागतात. ट्रिगर समजले की आपल्याला मॅनिफेस्टेशन सोपं आहे. हा अख्खाचा अख्खा अभ्यास हा न्यूरोचा अभ्यास आहे, ब्रेनचा अभ्यास आहे. ब्रेन रायटिंग म्हणजे हँड रायटिंग. प्रॅक्टिस सेशन असतं तो खूप भारी होतो, एक नंबर. पण जेव्हा कॉम्पिटिशन असं त्याला एक वलय येतं त्या गोष्टीला, सेमच गोष्टीला, तेव्हा त्याची फाटते. म्हणजे कॉम्पिटिशन ह्या गोष्टीचं जे इम्प्रिंट आहे ते काहीतरी गडबड. प्रेशर. येस. म्हणजे आपल्याला त्या प्रेशरवर काम करायला लागेल का कॉम्पिटिशनवर काम करायला लागेल का त्या मुलाला स्ट्रोक नीट शिकवायला लागेल. आता तिन्ही पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. ज्याने आपल्याला आउटकम काय पाहिजे, तू रिलॅक्स हो. कॉम्पिटिशन असेल तरी सुद्धा तू स्ट्रोकच करतोयस ना. हाऊ डज इट मॅटर. तू प्रॅक्टिसमध्ये पण ठक केल्यानंतर उडी मारतोस, कॉम्पिटिशनमध्ये पण तेच करतोस. वेगळं काय. पण कॉम्पिटिशन याचा इम्पॅक्ट, बरोबर आहे. चुरशीची लढाई, तर तो लढाईला घाबरतो ना. पण जेव्हा त्याला सेशनमध्ये सांगितलं की स्विमिंग हा कॉम्बॅट स्पोर्ट नाहीच आहे, काय की लढाई, तुला उडी मारायची आहे पाड्यात आणि पोहता तसंही येतच तुला, पो. सिम्पल आहे ना. घडणं शिकायचं आहे कोचिंगमधनं. ठीक आहे, आपण करूया. पहिलं सेशन झालं तर आय थॉट की शी इज व्हेरी क्लिअर ऑन व्हॉट शी वॉन्ट्स. तर तू बोल तुझा काय विषय होतोय. तिने सांगितल्यानंतर मला काय माहीत नाही, पण मला ना डोळ्यासमोर रक्त दिसत होतं. आता हे वियर्ड आहे, इधर से वियर्ड स्टार्ट होतं. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय आपल्या आत्तापर्यंतच्या विषयांपेक्षा थोडासा वेगळा आहे, कारण आत्तापर्यंत आपण इतिहासाबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या, पण मला कुठेतरी असं वाटत होतं की आपण थोडेसे वेगळे विषय पण एक्सप्लोअर करूयात. सो आज आपण ज्या विषयांबद्दल बोलणार आहोत त्याच्याबद्दल थोडीशी मला एक माहिती देतो की आज आपण बरेच लोक करिअर गायडन्ससाठी किंवा आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आले तर काही विद्यांचा किंवा काही गोष्टींचा आधार घेतो. तर काही जण आपले हात दाखवतात किंवा काही जण आपल्या पत्रिकांवरनं एक अंदाज घेतात की आपलं आयुष्य कसं असणार आहे किंवा पुढे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याच्यावर काय समाधान असू शकतात. पण अशाच काही विद्यांमध्ये अजून एक विद्या आहे किंवा अजून एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे ग्रॅफॉलॉजी. सो आज आपण ग्रॅफॉलॉजीबद्दल बोलणार आहोत. या शब्दाचा अर्थ सोडून मलाही त्याबद्दल फारसं काही माहीत नाही आहे आणि आपले आजचे गेस्ट आदित्य ओक हे ग्रॅफॉलॉजीमध्ये खूप एक्सपर्ट आहेत.
खूप लांबून लांबून लोक, खूप मोठी लोक ह्यांच्याकडे येतात जे स्वतः ग्रॅफोलॉजी शिकलेले लोकसुद्धा ह्यांच्याकडून गायडन्स घेतात. सो अशा गेस्टबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या एपिसोडच्या शेवटी एक भन्नाट गोष्ट आम्ही करणार आहोत. सो एपिसोड शेवटपर्यंत बघा. आणि हा एपिसोड कसा वाटला आणि या पद्धतीचे विषय तुम्हाला अजून ऐकायला आवडतील का, बघायला आवडतील का, हे आम्हाला कमेंट्स मार्फत प्लीज सांगा. आणि मी एक नोटीस केलं की बरेच जण अजून सबस्क्राईब केले नाही, जे आपले एपिसोड बघतात पण सबस्क्राईब केले नाही आहे, तर प्लीज खाली जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल अजून छान छान एपिसोड करण्याचं. थँक्यू. तर आत्ता कसं आपण फ्लोमध्ये आपण गप्पा मारतोय अरे. करेक्ट. मी एवढा मोठा माणूसच नाही की मी कोणाला तरी ज्ञान देईन, असं असतं ग्रॅफोलॉजी, हे असतं. पण मला असं वाटतं की गप्पांमधून जर एखाद्याला एक इनपुट मिळत असेल, एक्झॅक्टली, आणि समजा त्याला खरंच प्रॉब्लेम असेल ना आणि तू त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असशील, म्हणूनच आपण गप्पाच मारल्या पाहिजेत. करेक्ट. रादर दॅन तू प्रश्न विचारणार आणि मी उत्तर म्हणजे देणार. ज्ञान द्यायचंच नाही, अजिबात नाही, माझ्याकडे नाहीच आहे. ऐका आणि काहीतरी तुम्हाला कळेल, ते तुम्हाला वापरता येईल. एक्झॅक्टली एवढाच त्याचा मोटिव्ह. एक्झॅक्टली. म्हणजे आत्ता जे आपण बोलतोय त्याच्यामधनं ग्रॅफोलॉजी म्हणजे काय हा खूप महत्वाचा सब्जेक्ट विचारणार. एक्झॅक्टली. सो ग्रॅफोलॉजी हे आता खूप लोकांनी खूप बडबड केली या सब्जेक्टबद्दल, पण मला रिसेंटली जे नोटिफाय झाले ते मी तुझ्याबरोबर शेअर करतो. प्रॉब्लेम मी फर्स्ट टाइमच बोलतोय ही गोष्ट, आतापर्यंत फक्त डोक्यात होती माझ्या, की ग्रॅफोलॉजी इज अ पार्ट ऑफ सोशल सायन्स असं मला वाटतं. सोशिओ बिहेवियरल सायन्स येते. म्हणजे कशा अर्थाने, हस्ताक्षराच्या माध्यमातून आपल्याला समजतं की व्यक्ती विचार कशी करते, प्रोसेसिंग कसं असतं, म्हणजे इनपुट काय आहे त्या व्यक्तीचा, प्रोसेसिंग काय. पण हे जे इनपुट आहे तो सोसायटीकडनं पण येत असतो आपल्याला. नॉट ओनली माझे स्वतःचे विचार, माझे विचार असं काही नसतंच, सोसायटीचेच विचार असतात, त्यातले मी माझे म्हणून काही स्पेसिफिक वेचतो आणि मी तसा ऑपरेट करायला सुरुवात करतो. ओके. जसं की तुझ्या आई वडिलांचे काही विचार आहेत ते लहानपणापासून तू त्यांना बघतोयस. करेक्ट. त्यातले स्पेसिफिक विचार तू वेचलेस. तू शाळेमध्ये गेलास, शाळेमधल्या टीचर्सचे आणि मित्रांचे विचार काही स्पेसिफिक जे वेचलेस, त्याच्यातनं तुझी विचारसरणी सुरू झाली. बरोबर. आणि आता तू तसा ऑपरेट करतोयस. मी तुझ्या फॅमिलीबद्दल सांगू शकतो की कोण कसं आहे. आता मी मगाशी जसं म्हणलो तसं की तू तुझा काय म्हणतात त्याला, वर्क फ्रॉम होम प्रोफाईल असणार तुझी. कशावरनं? कारण का तुझं हँडरायटिंग सांगताय अरे ते. तू प्रोसेसच तसं करतोस. तू जर का गेलास ना तिथे कंपनीत काम करायला, यू वोंट सर्वाईव्ह फॉर लॉंग. कंटाळशील तू, त्या रुटीनला कंटाळशील. मुळातच तुझं एज्युकेशन हे खूप लिबरल फॉर्ममध्ये झालेलं असल्यामुळे इट इज व्हेरी इझी फॉर यू टू सिट बॅक अँड फोकस ऑन युअर ओन रुटीन रादर दॅन समवन कमिंग अँड टेलिंग यू की तू हे कर. ते तुला आवडणार नाही आणि ते जर का केलं तर कदाचित तू रूल ब्रेक सुद्धा करू शकतोस की तिथे काहीतरी, हो सर मी केलंय असं करून नाही केलं ॲक्च्युली तू, राईट. सो तो झोन तू पकडू शकतोस. सो सोशिओ बिहेवियरल सायन्स या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का बघायला गेलं तर हँडरायटिंग इज नथिंग बट अ ग्राफ ऑन अ पीस ऑफ पेपर विच इज स्टक इन टाईम. ओके, बरोबर आहे. म्हणजे क्वांटिनमची जी थिअरी आहे फिजिक्समध्ये की टाईम आणि स्पेस यांचं इक्वेशनमधनं ते क्वांटिनम तयार झालंय वगैरे वगैरे. टेक्निकॅलिटीत नको जायला आपण. करेक्ट. तर स्पेस कुठली आहे? त्या A4 साईजचा पेज, दॅट इज स्पेस. त्याच्यावर तू जेव्हा लिहितोयस तेव्हा त्या वेळेला म्हणजे 12:59 समजा तू लेटर ए काढला असेल, नाव इट इज स्टक इन टाईम. आता तू 1:05 जेव्हा ए लिहिशील तो 12:59 आणि हे सेम नसणार आहे, कारण काय टाईम चेंज्ड. इवन इफ बाय 6 minutes इट स्टील चेंज्ड. ओके. त्यामुळे ती टाईम आणि स्पेसची एनर्जी ऑब्झर्व करणं ह्याच्याकरता आपल्याला एक सायंटिफिक मेथड तयार झाली. सायन्स म्हणजे काय? आपल्याकडे जो अवेलेबल डेटा आहे त्याचं एक फॉर्म्युलेशन केले. करेक्ट. एक पद्धत तयार केली जेणेकरून स्टेप बाय स्टेप आपल्याला ॲनालाइज आणि अंडरस्टँड करता येईल की भाई विषय काय. करेक्ट आहे. सो हँडरायटिंग समजा तुला मी असं म्हटलं तर अशी लिपी आहे की जी तुला कळतच नाही, मोडी लिपी पकडूया, तर तुला त्याच्यामधलं ABCD कळणार नाही, अबकडं कळणार नाही. फॉर यू लांब जर का पेपर धरला मी तर ते तुला लांबनं ग्राफ सारखं दिसेल. त्याला लांबी, रुंदी, उंची, जाडी आहे. बरोबर आहे. तर तो ग्राफ सायंटिफिक पद्धतीने अनालाइज करणं हे शास्त्र म्हणजे ग्रॅफोलॉजी. ओके. म्हणजे त्याला सायन्स 100% सायन्स आहे.
मी ते म्हणतो की प्रत्येक आता आपण फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणू किंवा पत्रिका म्हणू किंवा अजून त्याला पण सायन्स आहेच ना. म्हणजे कुठलीही गोष्ट मला वाटतं सायन्सच्या बाहेर नाही किंवा त्याला सायन्सची जोड आहे, असायलाच लागते. त्याशिवाय त्याला ते कम्प्लीट होऊच शकत नाही कुठलीच गोष्ट. एक्झॅक्टली. फक्त मी ह्याला सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्स अशी मी टर्म का वापरतो इथे, कारण काय मला असं वाटतं की तू आणि समजा तुला एक काय जुडवा भाई आहे, बहीण आहे, तर तुम्ही सेम टाइमला सेम घरात सेम पेरेंट्सच्या अंडर तुम्ही राहताय, सगळे एन्व्हायरमेंट सेम, बट यू बोथ आर डिफरंट. करेक्ट. कसं काय? सेमच असायला पाहिजे ना टेक्निकली, कारण सगळं सेम मिळते तुम्हाला. बट समाजशास्त्र काय सांगतं की हे सेम असून सुद्धा तुमच्या इथल्या गोष्टीमुळे, म्हणजे इथलं म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं, दॅट इज प्रोग्रॅमिंग, त्याच्यामुळे तुमचं आउटपुट बदललेलं असणार आहे. आईने तुलाही पोहे दिले आणि तिलाही पोहे दिले तुझ्या सख्या धाकट्या बहिणीला, बट तिने ते प्रोसेस कसे केली, तू प्रोसेस कसे केली, त्याचा प्रोग्रॅम हा ग्रॅफॉलॉजी. बरोबर आहे. म्हणजे आपण कम्प्युटरच्या भाषेमध्ये जर का म्हणलो की कम्प्युटरची लँग्वेज काय, बायनरी कोडिंग, म्हणजे झिरोज अँड वन्स. इथे पण झिरोज अँड वन्सच आहेत. 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन. ते जे सगळे IT वाले टक 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 करताना दिसतात की नाही, कोडिंग करतात, तसा सेम कोड आपल्या मनामध्ये, आणि तो कोड आपल्याला हस्ताक्षरातनं दिसतो. आणि तो कोड ज्या व्यक्तीला डिकोड करता येतो तो ग्रॅफॉलॉजिस्ट. तो आत्ता म्हणलास की ग्रॅफॉलॉजी सायन्स आहे, पण मग आपण लहानपणापासून अक्षरावर फोकस करतो की आपल्याला शिकवतात की बाबा हे अक्षर असं काढ, ह्याचं वळण असं असलं पाहिजे, इथे असं प्रेशर दिलं पाहिजे, जे काही गोष्टी बेसिक आहेत. आणि मग त्याच्यावरनं एक सुवाच्य अक्षर ही एक कन्सेप्ट असते की ज्याच्यावर आपण आपले पेरेंट्स पण किंवा शाळेतले लोक पण सांगतात की बाबा नीट काढ, लोकांना वाचता आलं पाहिजे. मग त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का की माझं अक्षर खूप सुंदर आहे दिसायला आणि एकाच अक्षर फारच गचाळ आहे, म्हणजे कळत पण नाही, त्याचं काही लॉजिकच लागत नाही की ह्याचं काय अक्षर हवंय. तर मी म्हणजे ऍज अ सक्सेस म्हणून किंवा कुठल्याही गोष्टीत की ह्याचं अक्षर सुवच्छ आहे आणि ह्याचं अक्षर घाण आहे. करेक्ट. तर त्याचा काही 100% मगाशी म्हणलो तसं हँडरायटिंग वरनं आपल्याला काय दिसतंय, प्रोग्रामचं इम्प्रिंट इज युअर हँडरायटिंग. ओके. तो प्रोग्राम चांगला आहे का खराब आहे हे आपल्याला हँडरायटिंग वरनं दिसणार आहे. म्हणजे एखादा डॉक्टर, मी मगाशी म्हणलो तसं, त्या डॉक्टरचं हँडरायटिंग खराब आहे कारण काय, त्यांनी इतक्या वेळेला तो प्रोग्राम रन केलाय की आता त्याचं ते नॉर्मल पॅरासिटामॉल लिहिणं हे तर पी आणि पुढे काहीतरी खरडपट्टी केली त्यांनी. बरोबर. हे होण्याच्या मागचं कारण आता आपल्याला माहिती आहे. प्रोग्राम इतक्या वेळेला रन केलाय त्याच्यामुळे इट इज लाईक दॅट. प्रोग्राम इज व्हेरी ब्युटिफुल. त्याच्यामुळे हस्ताक्षर छान म्हणून माणूस छान असा काही अर्थ होत नाही. त्याच्यावरनं रादर आपल्याला समजू शकतं की ह्या व्यक्तीचा इंटेलिजन्स कशा पद्धतीने ऑपरेट करतो. त्यामुळे हस्ताक्षराचा आपल्याला शाळेपासून जो प्रश्न आहे आपला की शाळेपासून त्याचा इम्पॅक्ट असतो का, निश्चितच असतो. थोडासा वेगळा अँगल देतो या प्रश्नाला. आपण ज्या वेळेला हँडरायटिंगचा अभ्यास करतो किंवा आपण हँडरायटिंग शिकतो ABCD अबकडं, त्यावेळेला तुला काय वाटतंय, आपण टीचर जेव्हा सांगते की ए असा असतो त्यावेळेला तो जसाच्या तसा आपल्याला गिरवता येतो का इनिशियली? नाही गिरवता येत. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इनिशियली आपल्याला तो फक्त आकार दिसत असतो आणि ती टीचर तिथे उभी राहून म्हणत असते याला ए म्हणायचं. करेक्ट आहे. म्हणजे तो आकार पहिले आपल्या मनामध्ये तयार होतो, बरोबर, त्याचा साऊंड आपल्या मनामध्ये तयार होतो, दॅट इज अ प्रोग्रॅम. आणि तो प्रोग्रॅम आपण जसं वय वाढतं तसा रिपीट टेलिकास्ट होत 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 ए म्हणल्यावर ऑटोमॅटिक लिहिता येतो, फार काही विचार करायला लागत नाही. जसं दुसरं एक एक्झाम्पल तुला देतो. समजा आता मी म्हणलो विमान, तर तुझ्या डोक्यामध्ये विमान लिहिलेला शब्द आला का विमान आलं? विमान म्हणजे दिसलं ना, व्हिज्युअल. एक्झॅक्टली. म्हणजे आपला ब्रेन आणि माइंड हे व्हिज्युअल वरच काम करतं. शब्द कधीच दिसत नाही आपल्याला. आंबा असं म्हणल्यावर दिसला आंबा लगेच. करेक्ट. आता मी म्हणलं आंब्याचं लोणचं, आता तुला त्याच्यात फ्लेवर पण ऍड व्हायला लागला. दिस इज माइंड. ओके. आणि हे मन इतक्या 5 सेन्सेस मधनं इतकं पॉवरफुली काम करत असतं कॉन्स्टंटली की त्याचे इम्प्रिंट्स आपल्याला हँडरायटिंग मध्ये येतात. म्हणूनच हँडरायटिंग इज नॉट ऍक्च्युली हँड रायटिंग, इट इज ब्रेन रायटिंग. बिकॉज ब्रेनमध्ये इम्प्रिंट्स आहेत. ते सगळे फोटो काढून ठेवलेत आपण, आणि ते फोटो जितके चांगले तितकं आयुष्य चांगलं. त्यामुळे शाळेमध्ये फोटो चांगला इम्प्रिंट करवणं हे शिक्षकांचं काम आहे. सुवाच्य नाही, चांगला. ओके. ते पर्सन टू पर्सन बदलणार आहे.
बरोबर ना, कारण 100 मुलं असतात, सगळ्यांचं अक्षर कुठं सारखं असतं. एक्झॅक्टली. म्हणूनच ह्याला आपण फिजिक्स नाही म्हणत आहे कम्प्लिटली. फिजिक्सचा पार्ट आहे हँडरायटिंगमध्ये, पण कम्प्लीट फिजिक्स नाही आहे हे. बरोबर आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, भौतिकशास्त्र नाही आहे. भौतिकशास्त्र म्हणजे काय, इकडनं बॉल टाकला की गुरुत्वाकर्षणाने खाली जाणार आहे. म्हणजे तो इथेही तेच होणार आहे Correct. पृथ्वी तलावर, करेक्ट. आणि न्यूयॉर्कमध्ये पण तेच होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये तो अर्धवटच तरंग लावलाय असं काही होणार नाहीये. करेक्ट आहे. बट न्यूयॉर्कमधल्या माणसाचं हस्ताक्षर, तिथल्या मुलाचं आणि आपलं, हे वेगळं असणार आहे. 100% तो पण एच लिहितोय, आपण पण एच लिहितोय, पण त्याचाही वेगळा आहे आणि आपलाही वेगळा आहे. 100%. कारण काय, त्याच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यातनं तो चित्र तयार झालं, त्याचं मनातलं एक तो इम्प्रिंट तयार झाला, आणि आता तो हे लिहितोय. त्यामुळे ते बदलणार आहे. आणि म्हणून शिक्षकांनी आणि पेरेंट्सनी हस्ताक्षराकडे ह्या अँगलनी जर का बघितलं ना, मला इम्प्रिंट छान करायचे तुझे. इम्प्रिंट म्हणजे अजून सोप्या भाषेमध्ये मेमरीज. ओके. बरोबर आहे. आणि मेमरी इज नेव्हर इन द प्रेझेंट, इट इज ऑलवेज अबाउट द पास्ट. पास्ट मेमरी चांगली करण्याकरता आपण हस्ताक्षराचा उपयोग जर का केला तर त्याने आपला प्रेझेंट चांगला होईल. बरोबर आहे. एक्झाम्पल, कॉम्पिटिशन. माझ्याकडे लास्ट वीक एक केस आली की स्विमिंगच्या कॉम्पिटिशनला मुलांनी पार्टिसिपेट केलेले. जेव्हा प्रॅक्टिस सेशन असतं तो खूप भारी पोहतो, 1 नंबर. पण जेव्हा कॉम्पिटिशन असं त्याला एक वलय येतं त्या गोष्टीला, सेमच गोष्टीला, तेव्हा त्याची फाटते. ओके. म्हणजे कॉम्पिटिशन ह्या गोष्टीचं जे इम्प्रिंट आहे ते काहीतरी गडबड आहे त्याची. प्रेशर. येस. म्हणजे आपल्याला त्या प्रेशरवर काम करायला लागेल का कॉम्पिटिशनवर काम करायला लागेल का त्या मुलाला स्ट्रोक नीट शिकवायला लागेल. आता तिन्ही पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. करेक्ट. ज्याने आपल्याला आउटकम काय पाहिजे, तू रिलॅक्स हो. कॉम्पिटिशन असेल तरी सुद्धा तू स्ट्रोकच करतोयस ना. हाऊ डज इट मॅटर. तू प्रॅक्टिसमध्ये पण ठक केल्यानंतर उडी मारतोस, कॉम्पिटिशनमध्ये पण तेच करतोस. एक्झॅक्टली. वेगळं काय, पण कॉम्पिटिशन याचा इम्पॅक्ट. बरोबर आहे. चुरशीची लढाई, तर तो लढाईला घाबरतो ना तो. पण जेव्हा त्याला सेशनमध्ये सांगितलं की स्विमिंग हा कॉम्बॅट स्पोर्ट नाहीच आहे, काय की लढाई, तुला उडी मारायची आहे पाड्यात आणि पोहता तसंही येतोच तुला, पो, सिम्पल आहे ना. पण नुसतं असं बोलून चालत नाही. तिथे हँडरायटिंगवरनं जेव्हा मला लक्षात आलं की चुरशीची लढाई हा त्याचा इम्प्रिंट आहे, आपल्याला इम्प्रिंट चेंज करावा लागेल. म्हणजे कॉम्पिटिशन कॅन बी हेल्दी ऑल्सो. लेट द बेस्ट मॅन विन. या झोनमध्ये जेव्हा तू गेला तेव्हा एका आठवड्यात त्याला ती गोष्ट करता आली. आणि हे मी पालकांना सांगितलं की जस्ट तुम्ही माझ्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्याचा BP चेक करा. ओके. 1 आठवडा मी त्याला आणि ह्याला आता वेगवेगळे टेक्निक्स आहेत, व्हिज्युअलायझेशन, इमेजरी वगैरे वगैरे. सायकोलॉजीचं बॅकिंग लागतंच ग्रॅफोलॉजीला. तर ते वापरल्यानंतर त्याला लक्षात यायला लागलं की अरे कॉम्पिटिशन इज नॉट दॅट बॅड, इट इज नॉट दॅट डिफिकल्ट अँड आय कॅन डू इट. तर त्याचं BP नॉर्मलला यायला लागलं. वेराज जेव्हा ते आधी होत होतं तेव्हा इन्स्टंटेनियसली, जेव्हा, कारण काय तो पोरगा पॅनिकच मारायला लागला होता की आता होणारच नाही म्हणजे माझ्याकडनं, कॉम्पिटिशन नको. आणि त्या मुलाचं वय काय, 4थी. काय म्हणजे असं कायच इम्प्रिंट असणार आहे त्याच्या डोक्यामध्ये. पण 4थी मध्ये प्रेशर घेणारी मुलं कशी काय? पेरेंट्सनी दिलेलं प्रेशर. ओ. त्याच्यामुळे फक्त सेशन मुलाबरोबर आहे का, नाही, पालकांबरोबर पण घ्यायला लागलं ना. ओके. हो, तो मशीन नाही आहे. बरोबर आहे तुमचं की तुम्ही त्याला क्लासला घातलेलं आहे, तुम्ही पैसे भरताय वगैरे वगैरे जे असेल ते, पण म्हणून त्यांनी आउटपरफॉर्म केलं पाहिजे सगळ्यांना असा काही अर्थ होत नाही. त्याची जी क्षमता आहे त्याच्यानुसार तो परफॉर्म करणार आहे. आत्ता त्याला जेवढं येते तेवढं. हे जेव्हा पालकांना पण लक्षात आलं, त्यांचा ॲटिट्यूड, म्हणजे त्यांचे इम्प्रिंट चेंज झाले, त्याचे इम्प्रिंट चेंज झाले आणि परफॉर्म केलं. पण 4थी फारच खूपच अर्ली आहे. म्हणजे काहीच गरज नाही. काही नाही. पण तू म्हणू शकतोस रे, तुझे पेरेंट्स तशा पद्धतीने ऑपरेट करतात की ठीक आहे भाई, तू तुझ्या पद्धतीने कर. म्हणजे मग आम्ही किती किडे केले म्हणजे प्रेशर म्हणजे जगूच शकत नाही. त्यात आपली शाळा कुठली, आपण काय काय उद्योग केले. मग ते पेरेंट, म्हणून ते सोशल हा आस्पेक्ट मी मुद्दाम त्याच्यात ऍड करतोय की आपल्याला पेरेंट्सना सुद्धा ग्रॅफोलॉजी कळलं पाहिजे की त्यांचं मूल कुठल्या झोनमध्ये आहे, आत्ताचे विचार काय आहेत, त्याचे इम्प्रिंट्स काय आहेत. ते जर का आपल्याला चेंज करायचं असतील तर शिक्षक आणि पेरेंट्स एवढे 2च गोष्टी आहेत जे त्या मुलाला मदत करू शकतात. ओके. जनरली 8-9 वर्षाच्या पुढचे आपण हँडरायटिंग सॅम्पल्स बघतो, कारण तोपर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट झालेली असते त्या पद्धतीने.
इम्प्रिंट्स ऑलरेडी तयार झालेले असतात. आता ते इम्प्रिंट्स आपण सुधारू शकतो, बरोबर आहे. किंवा ते जे इम्प्रिंट्स अजून सुद्धा बघायला लागलं तर न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा एक सब्जेक्ट असतो न्यूरोसायन्समधला, की ज्याच्यामध्ये आपल्या ज्या पाथवेज आहेत, आपण मग इथून मला घरी जायचं आहे तर त्याला काहीतरी रोड आहे, तो सेम रोड माझ्या ब्रेनमध्ये. करेक्ट. त्याच्यामध्ये त्या रस्त्यात जर का खड्डा असेल तर तो डावलून जाणं हे मला जसं समजतं ते कसं समजतं, कारण काय माझ्या ब्रेनमध्ये येते. खड्ड्यात जायचं नाही हे माझ्या ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे मी ते डावलून जाऊ शकतो. ते सेम पाथवे जर का आपल्याला लक्षात आलं की प्रोग्रॅमिंगमध्येच ऑलरेडी खड्डे आहेत, ओके, तर ते आपल्याला बाजूनी जातात. म्हणजे बघायला गेलो तर खऱ्या अर्थाने ज्योतिष आणि हँडरायटिंग हे दोन्हीही इंटरलिंक्ड आहेत. ओके. जसं की ज्योतिषामध्ये काय ग्रह आणि तारे, आता ह्याच्यामध्ये ग्रह तारे नाही आहेत पण ह्याच्यामध्ये प्रोग्राम आहे. ज्योतिषामध्ये आपल्याला समजतं की या ग्रहाच्या या पोझिशनिंगमुळे तुझ्या आयुष्यात हे घडतंय किंवा घडणार आहे, फ्युचर दिसतंय. हँडरायटिंगमध्ये फ्युचर दिसत नाही अजिबात. बरं. हँडरायटिंगमध्ये पॉसिबिलिटी दिसते की तुझ्या थॉट पॅटर्नमध्ये, तुझ्या प्रोग्राममध्ये अशा पद्धतीचं कोडिंग आहे, त्याच्यामुळे तू हे करू शकतोस, पॉसिबिलिटी आहे. जर का तुला ते ॲक्टिवेट करायचं असेल तर तुला तशा पद्धतीने स्वतःला ट्रिगर करावं लागेल. ट्रिगर केलंस की तुला जमणार आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकच व्यक्तीमध्ये नर्वस सिस्टीम आहे. नर्वस सिस्टीम मधनं गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आपल्याला आउटपुट दिसतो. म्हणजे जेव्हा तू आत्ता नॉड करतोयस त्यावेळेला ॲक्च्युली तुझी नर्वस सिस्टीम तुला सांगते नॉड कर, बिकॉज यू अग्री विथ व्हॉट आय एम सेईंग. करेक्ट. अग्री करणं हा तुझा ट्रिगर आहे. जेव्हा तू अग्री करतोस तेव्हा नर्वस सिस्टीम म्हणते नॉड कर, सो दॅट सामनेवाला समज जाएगा यू आर अग्रीइंग. करेक्ट. ॲटलीस्ट माझं लक्ष आहे. येस. कसं कळणार ना? 100%. सो हे तुझ्या नर्वस सिस्टीमवरचं काम हे ट्रिगरमुळे चाललंय. आणि आपल्याला ट्रिगर्स छान करायचे जेणेकरून प्रोग्राम चांगला रन होईल. प्रोग्राम चांगला रन झाला की आयुष्य चांगलंच आहे, फॅन्टॅस्टिकच होणार आहे. करेक्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण शास्त्राकडे खरं तर बघणं आवश्यक आहे. तर आपल्याला प्रोग्राम चांगला करता येईल आणि ट्रिगर्स पण समजतील आणि आउटपुट छानच असणार, नॅचरली छान असणार. करेक्ट आहे. तू आता त्या मुलाची केस सांगितलीस, अशा कुठल्या अशा वियर्ड केसेस तुझ्याकडे आल्या आहेत की म्हणजे आपण हा प्रॉब्लेम इमॅजिन नाही करू शकत पण समोरच्याला तो आहे? करेक्ट आहे. कारण मला आता असं वाटतं की हा कुठला प्रॉब्लेम असू शकतो किंवा मी ॲज अ थर्ड पर्सन म्हणू शकतो की हे प्रॉब्लेम अस्तित्वात तरी कसे आहेत. करेक्ट. पण कोणाला तरी आहेत, ते आहेत ना. म्हणजे आता वियर्ड प्रॉब्लेम म्हणजे ॲक्च्युली वियर्ड नाहीये, पण गंडवागंडवीची एक तुला केस सांगतो. ओके. भारी गंडवली, मजा आली. एका क्लायंटच्या रेफरन्समधनं दुसऱ्या क्लायंटचा मला टेक्स्ट आला सेईंग की मला तुझी अपॉइंटमेंट पाहिजे, मला इमोशन्स मॅनेजच करता येत नाहीत. ती एका ज्योतिषकडे गेली. ज्योतिषने सांगितलं की तुझा मून XYZ प्लेसमेंटमध्ये आहे, त्याच्यामुळे तुझं हे सगळं होतंय. मग त्याचं कनेक्शन त्यांनी सांगितलं की मूनचं काय पौर्णिमा आणि अमावस्या ह्या 2 वेळांना ऑफ झालेलं असतं, त्यामुळे तेव्हा तू कोणाशी बोलू नकोस बरं का. तू ऑफिसला जाऊ नको, तू घरच्यांशी बोलू नको, काही करू नको, खोलीमध्ये बसून राहायचं. तरी सुद्धा तिची भांडणं होत होती, कारण काय मोबाईल नावाची गोष्ट तिच्याकडे होती. भारतातल्या बॉयफ्रेंड बरोबर कचा म्हणते न्यूयॉर्कमधली मुलगी. करेक्ट आहे. पण ह्याचं सोल्युशन काय काढायचं हे तिला, म्हणजे आता त्यांनी सांगितलेलं सगळं केलं पण सोल्युशन नाही. म्हणून ती ॲक्च्युली माझ्याकडे आली की दादा मला इमोशनल रेग्युलेशन हा मुद्दा मला तुझ्याकडनं शिकायचा आहे कोचिंगमधनं. ठीक आहे, आपण करूया. पहिलं सेशन झालं तर आय थॉट की शी इज व्हेरी क्लिअर ऑन व्हॉट शी वॉन्ट्स. तर तू बोल तुझा काय विषय होतोय. तिने सांगितल्यानंतर मला काय माहीत नाही, पण मला ना डोळ्यासमोर रक्त दिसत होतं. आता हे वियर्ड आहे, इधर से वियर्ड स्टार्ट होतं. मला रक्त दिसत होतं आणि हे मी का दिसत होतं मी ते पण सांगतो तुला. रक्त दिसत होतं आणि मी त्या मुलीला म्हटलं की तुझं पिरियड सायकल कसं आहे रे. तर ती म्हटली ओके एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, हे मला फील होतं की काहीतरी हे ऑड होतंय तुझ्या आयुष्यामध्ये, तर मला तुझं हँडरायटिंग सॅम्पल पाठव. म्हणली का, पण हँडरायटिंगचा काय संबंध आहे. आता तिला माहिती होतं मी ग्रॅफोलॉजिस्ट आहे, पण रक्त आणि ग्रॅफोलॉजीचा काय संबंध आहे हे तिला काही हे होत नव्हतं. तिला असं वाटायला लागलं की हा खूप काहीतरी डेंजर माणूस आहे, याला रक्त वगैरे दिसतंय. म्हणलं अगं तू पाठव, तुला सांगतो पुढं काय करायचं ते. तिने हँडरायटिंग सॅम्पल पाठवलं, मी ॲनलाइज केलं.
आणि उत्तम हस्ताक्षर होतं. म्हणजे त्याच्यात सुद्धा इमोशनल डिरेग्युलेशन दिसतच होतं की गोची झालेली आहे. करेक्ट. पण मला जे रक्त दिसतंय ते ह्याच्यात दिसत नाही रक्त. ओके. विचार करायला लागलो की यार काहीतरी गडबड होती. मी तिला टेक्स्ट केला की तुझं सायकलचं आता पुढची पाळी तुझी कधी आहे? म्हणले हे काय 5 दिवसांमध्ये आहे. आणि बरोबर लकीली त्यावेळेला त्या तिच्या ते जे काय 5-7 दिवस असतात त्याच्यामध्ये पौर्णिमा का अमावस्या येणार होती. सो तिच्यासाठी इट वॉज अ गुड एक्सरसाइज टू ऑब्झर्व की मला पौर्णिमा अमावस्येमुळे ही गोष्ट घडते का पिरियड्समुळे ही गोष्ट घडते. इथपर्यंत सगळं ठीक चाललंय. ओके. आय वॉज ऑल्सो ऑन द राईट ट्रॅक. करेक्ट. त्या मुलीला म्हटलं की आता एक काम कर, पिरियड सुरू होण्याच्या आधीचं म्हणजे आता 2 दिवस आधीचं मिळालं मला ते सॅम्पल पाठव, मी ते अॅनालाइज करतो आणि पिरियड सुरू झाले की नवीन सॅम्पल तयार करायचं आणि ते मला पाठवायचं. बरं. तिने दोन्ही सॅम्पल्स पाठवली मला. मला तरीही रक्त दिसत नाही. अरे यार असं नाही होऊ शकत, अरे दिस इज इम्पॉसिबल. तिला मी म्हटलं काहीतरी गोची होतीये, माझं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय, आपण सेशनमध्ये ते डिस्कस करूया. सेशन सुरू झालं. एक 10-15 मिनिटं तिने गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि मी तिला म्हटलं की मला आत्ता कॅमेरा ऑन ठेव आणि आत्ता मला तू हँडरायटिंग दे तुझं. या क्षणी लिही माझ्यासमोर, फक्त नाव लिही, सॅम्पल अख्खं लिहू नकोस. ती एकदम बिथरली की अरे आत्ता का मला हे करायला सांगते. म्हटलं नाही, मला आत्ता करंट तुझ्या डोक्यात काय चाललंय ते बघायचंय. तिने लिहिलं आणि त्याच्यामध्ये ब्लड दिसलं. म्हटलं मॅडम जी पकडे गए. काहीतरी गोंधळ घातलाय तुम्ही. हे आधीचे जे सॅम्पल्स आहेत ते नक्की तुमचे आहेत का? ती म्हणली हो. म्हटलं मॅडम तुम्ही खोटं बोलताय, हे तुमचे नाही आहेत सॅम्पल्स. बऱ्याचशा गोष्टी मॅच होत आहेत पण ते तुमचं नाही. ते ज्या मॅच होणाऱ्या गोष्टी होत्या ना त्या पेरेंटिंग आणि अशाशी रिलेटेड होत्या, ते तिच्या बहिणीचं सॅम्पल होतं. म्हणजे बहिणीला पिरियड्सचा इश्यू नव्हता, हिला पिरियड्सचा इश्यू होता आणि त्या हँडरायटिंग मधनं लोकेट झाल्यानंतर आता रेग्युलेशन करता येणं सोपं आहे रे. पण मग तिने कारण काय सांगितलं की नाही, घाबरली होती अरे ती. तू रक्त वगैरे बोलला म्हणून घाबरलेली. सो टू कम टू दॅट पॉइंट की रक्त वगैरे हे जे काय सगळ्या गोष्टी आहेत, मनाला जसे 5 सेन्स आहेत तसा 6 सेन्स सुद्धा आहे. ओके. 6वा सेन्स म्हणजे इंट्युशन, ज्याला खूपसे ग्रॅफोलॉजिस्ट वेगळ्या पद्धतीने पण त्याचा वापर करतात. वॉट एव्हर, मी तसा वापर करत नाही. मला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या मला तुला ओपनली सांगायला आवडतील, रादर दॅन कीपिंग इट टू माय सेल्फ आणि हा तुझं असं आहे बरं का. मला कळून काय मिळणार आहे? करेक्ट. तुला कळलं तर तुझं आयुष्य छान होईल ना. बरोबर. सो 6 सेन्स ज्या वेळेला अशा पद्धतीने वापरला जातो तुझा फायदा होतो आणि मग तुला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. जसं त्या मॅडमचं झालं की रक्त दिसतंय, ते कसं दिसतंय मला, मी अजूनही ते हस्ताक्षरात कसं दिसतंय हे जरी सांगितलं ना तरी त्या हँडरायटिंगमध्ये नव्हतं बघते, कारण ते बहिणीचं हँडरायटिंग होतं, त्याच्यात रक्त नव्हतं तरी मला रक्त दिसत होतं. हे इंट्युशन आहे की नाही, हे काही हिच्याकडे बघून काहीतरी वेगळं फील होत आहे, बट हे नाही आहे, हे वेगळं दाखवते मला काहीतरी. आणि तुला गप्पा मारताना कळलं की हे वेगळे आणि हे वेगळे. हा, म्हणजे कळतंय की काहीतरी मिसमॅच होत. एक्झॅक्टली. पहिल्याच सेशन मध्ये जेव्हा माझ्याकडे हँडरायटिंगच नव्हतं तेव्हा बोलता बोलताच मला दिसतंय की अगं रक्त दिसतंय मला इथे. म्हणजे समज आता आपण 4-5 जण इथे बसलोय, प्रत्येकाने तुला तुझं एक लाईन काढून दिली. हा, तुला माहित नाही कुठला कागद कोणाचा आहे. करेक्ट आहे. पण तुला बोलून साधारण कळेल, अंदाज येईल की हे आणि ह्याचं काही मॅच होत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे याच्यामध्ये त्या मुलींनी जसा एक गंडवण्याचा प्रकार केला तर तसा आपण ऍक्च्युली हे करून बघू शकतो. आता आपण 5-7 जणच होते इकडे, पण काय करता येतं माहितीये का की तुला तुझ्या वियर्डेस्ट हँडरायटिंगमध्ये अकॉर्डिंग टू यू ऑल तुमचं जे हँडरायटिंग नाहीच आहे त्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला काहीतरी लिहून द्यायचंय. ओके. काहीही वाक्य लिहा, युअर चॉईस. आणि दुसरं तुमचं जे ओरिजिनल हँडरायटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वाक्य लिहून द्या. वेगळं वाक्य लिहिलेत तरी चालेल, सेम वाक्य पण असायची गरज नाही. तरी त्या ह्या आणि ह्या गोष्टीच्या बॅलन्सिंगवरनं, त्या मॅचिंगवरनं सांगू शकतो की हे जे वियर्ड हस्ताक्षर आहे हे तुझं वियर्ड हस्ताक्षर आहे. कारण हँडरायटिंगमध्ये काही फिक्स्ड ट्रेट्स आहेत आणि काही व्हेरिएबल ट्रेट्स आहेत. म्हणजे जेव्हा मला ते इंट्युशनचा विषय झाला तेव्हा मला असं वाटलं की अरे पण हे सगळ्या ग्रॅफोलॉजिस्टकडे असेल असं नाही. ओके. नॅचरली असं असेलच असं नाही, पण त्यांना कसं कळणार नाही, त्यांचं अनालिसिस सुधारणार कसा. सो त्याच्यात डीप विचार करता करता मला हा मुद्दा आला लक्षात की फिक्स्ड ट्रेट आणि व्हेरिएबल ट्रेट्स असतात. अरे म्हणजे जसं की तुझा मूड छान असेल तर तू छान बोलशील, हे व्हेरिएबल आहे, पण तू तुझ्या वडिलांची नेहमीच छान बोलणार आहेस.
तो रूल आहे. करेक्ट. तसे मनाचे काही रूल्स आहेत, हे फिक्स्ड आहेत की तू असाच बोलतोस, तू असाच वागतोस. मूड असेल तर या गोष्टी बदलू शकतात, पण ओरिजिनली तू असायस. ओके. तर ओरिजिनली तू जसा आहेस तसं तुझ्या ओरिजिनल हँडरायटिंगला जर का मी तुझ्या फेक हँडरायटिंग बरोबर मॅच केलं तर ओरिजिनॅलिटी दिसते त्याच्यात सुद्धा. याच्याकरता अजून एक भारी केस तुला सांगतो. मी एस पीमध्ये होतो, आपल्या गरवारेमध्ये होतो, आणि एस पीचा एक मुलगा तिथे आला, म्हणला की मी कॉलेज चेंज करतोय, तर मला तुमच्या बॅडमिंटन टीममध्ये यायचं आहे. मी आणि माझे 2 सिनियर असे आम्ही 3 जण बॅडमिंटन टीममध्ये होतो गरवारेला, GCCला, कॉमर्स कॉलेजला. आणि तो मुलगा म्हणला की सर काय झालं, मी घराचं शिफ्टिंग झालं, त्याच्यामुळे माझे सर्टिफिकेट कुठेतरी गहाळ झालेत आणि नॅशनल खेळले वगैरे वगैरे, खूप टेपा लावत होता तो. त्यावेळेला आम्हाला खरं वाटलं की असेल बाबा. पण त्या माणसाने, म्हणजे त्या मुलाने असं सांगितलं की पण मी तुम्हाला सर्टिफिकेट आणून देऊ शकतो कारण त्याचे झेरॉक्स माझ्याकडे आहेत. बरं. तिथेच सरांच्या मनात थोडंसं असं झालं की अरे ऐसे कोण करताय, ओरिजिनल तुझ्याकडे असताना झेरॉक्स का दाखवतो, का काढून का ठेवशील ना तू, मुळातच कोण ठेवतं. बरोबर. बट सर म्हणले की ठीक आहे, आता तुला एनरोलमेंट करायची, तू कॉलेज बदलतोस तर हे इम्पॉर्टंट आहे, तू घेऊन ये. मुलांनी घेऊन आणलं. जे अथॉरिटीमधल्या लोकांच्या सिग्नेचर्स होत्या त्या त्यांनी सगळ्याच्या सगळ्या सेम ठेवल्या, कारण काय त्या अथॉरिटीमधल्या लोकांचे सिग्नेचर आहे. करेक्ट. पण जे त्याचं नाव जे त्या अथॉरिटीमधल्या माणसाने लिहिलेलं असतं, सर्टिफिकेटवर आपण नाही नाव लिहित, तिथले जे सिग्नेचर करणारे लोक असतात ते नाव लिहितात. करेक्ट. त्यांनी ते नाव, कारण काय ते त्याचं नाव नव्हतंच, वेगळ्याचं नाव लिहिलं होतं, ते त्यांनी एडिट केलं होतं. स्वतःचं नाव त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला. अरे पण दिसतंय ना सगळीकडे की हे तुझंच हस्ताक्षर आहे मित्रा. हे त्या सरांचं हस्ताक्षर नाही, सरांचं सिग्नेचर शेजारी आहे त्याच्या. त्यामुळे सरांचे फिक्स्ड आणि व्हेरिएबल ट्रेड्स हे क्लिअरली दिसत आहेत मला. हे तुझे हेही क्लिअरली दिसते. मी 10 सर्टिफिकेट्स ठेवतोय, सगळ्या याच्यामध्ये सरांचं सेम कसं असेल. हे तू तेव्हा त्याला सांगितलंस का? नाही. पकडला गेला तो? नाही, काही नाही, काही नाही. मी सरांनाही सांगितलं नाही. मी त्या मुलाला नंतर जेव्हा तो एनरोल झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे ना यार, म्हणजे तो बरा खेळतोय, त्याची तोपर्यंत ट्रायल झालेली होती, सगळं बरा खेळतोय, हार्डवर्किंग दिसतोय, तर वाट कशाला लावा त्याची उगाचच. त्यामुळे मी त्याला नाही काही, म्हणजे सरांपर्यंत नाही त्याला विषय नेला. त्याला मी फक्त एवढंच म्हटलं की मला माहिती आहे. ओके. त्याची फाटली असेल. तुला नक्की काय माहितीये, इधर से सुरू व्हा. त्याला मी म्हटलं की हे बघ, तुझे सर्टिफिकेट आहेत की नाही, मला हँडरायटिंग मधनं माहिती आहे की तुझ्याकडे प्रूफ आहे त्या गोष्टी, तुझ्याकडे फोटोज आहेत त्याचे. करेक्ट. तुला कसं माहिती ही गोष्ट, पहिले तर फोटोज आहेत तर तू फक्त एक फोटो ओपन कर, मी तुला सांगतो काय मला माहिती आहे. आठवडाभर तू माझ्या मागे मागे फिरतोयस, काय माहिती सांगतोच असतो तुला. त्याला सांगितलं हे बघ, हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे. त्याला इतकं म्हणजे हसू का रडू असं झालं होतं त्याला. पळता भुई थोडी झाली होती, पण ऑफकोर्स तोपर्यंत त्याची एनरोलमेंट झालेली होती, तर इट वॉज गुड टू. तो धरता येतं असं. म्हणजे ह्याच्यामध्ये आता फॉरेन्सिक्स हा एक वेगळा सेगमेंट येतो हँडरायटिंग अनालिसिसचा, की ज्यात क्रिमिनॉलॉजी येते, क्रिमिनल विचार कसा करतो, चोर विचार कसा करतो, कुठला गुन्हा केलेला माणूस कसा विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टी हस्ताक्षरावरनं कळतात. कारण ॲग्रेशन पॅटर्न, इंटेन्शन आणि किती बिहेवियरमध्ये ती गोष्ट येऊ शकते, ओके, हे सगळ्या गोष्टी हँडरायटिंगमध्ये दिसतात. बरं. त्याच्यावरनं माणसाला पकडता येऊ शकतो. तुझ्याकडे काही आलंय का सर? हां, पण मी त्या सेगमेंटमध्ये काम करणं टोटली थांबवलंय. हां, कारण काय ते मला जे काम करावं असं वाटतं ना, ते आणि ते अलाइंड नाही आहे. ओके. त्याच्यामुळे जरी ते काम आलं तरी मी ते माझ्या सरांकडे मी पास ऑन करतो. किंवा तुझ्या माहितीत असलेली एखादी केस आहे की आहे, उत्तम केस आहे. म्हणजे खूप छान केस आहे. ठीक आहे, आता हे मी नाव नाही घेऊ शकत, पण ग्रॅफॉलॉजी या क्षेत्रातलेच दिग्गज व्यक्ती, त्यांच्या अगेन्स्ट माझे एक सर होते, त्यांच्याबरोबर मी फॉरेन्सिक्सचं काम करत होतो. आम्ही दोघं जण जी केस करत होतो, आमच्या अगेन्स्ट ग्रॅफॉलॉजीचे दिग्गज सर होते. आमची फाटली, कारण काय माझं तर स्टार्टिंग होतं त्यावेळेला 2015 आय थिंक 15-16 असेल, आणि यांच्या अगेन्स्ट आपण कसं करणार ना, म्हणजे. आणि माझ्या सरांचं पण असं झालं की अरे काही स्कोप दिसत नाही मला, आपण हे रिपोर्ट करूया, पाठवूया, आणि विषय संपला. एक दिवशी काय, आता मी माझ्या घरी बसलोय, दादा त्याच्या घरी बसलाय. दादाची बायको म्हटली की जनरल फाईल ओपन तर करून बघ तर काय त्याच्यामध्ये.
दादा असं एक एवढा गठ्ठा होता फाईलचा, सगळी पानं उलटतोय आणि अचानक त्याला युरेका मोमेंट झाला की ह्या सिग्नेचर्स सेम आहेत सगळ्या, वेगळ्या वेगळ्या विलवर साईन केलेल्या वेगळ्या वेगळ्या त्याचे जे काही इटरेशन झाले त्याच्या सिग्नेचर ऑब्व्हियसली तुझी समजा मी 10 विल्सवर सिग्नेचर घेतली रिइटरेट करत करत तर प्रत्येक सिग्नेचर वेगळी असणार आहे. होणारच आहे चेंज, कारण सेम सिग्नेचर तुला करायची असेल ना तुला 63 ट्रिलियन टाइम्स करावी लागते तर पहिली सिग्नेचर आणि 63rd ट्रिलियन्थ टाइम सिग्नेचर ही मॅच होते. एवढं कोणाकडे वेळ आहे? होऊच शकत नाही मॅच. म्हणजे इट इज नॉट रॉंग, इट इज ॲब्सोल्युटली नॅचरल. करेक्ट आहे. तर त्या विलमध्ये काय जे काय 8, 10, 15 पानं असतील त्या सगळ्या याच्यावर 2-2 सिग्नेचर होत्या, सगळ्या सेम होत्या. सेम, सगळ्या सेम, काहीच फरक नाही, काही सेम, आयडेंटिकल. तर बघितल्यानंतर कळलं की हे सगळं सेम दिसतंय, नो चेंज. आता दादानी लॉयरला फोन केला रात्री, असेच काहीतरी 12:30-1 वाजले असतील. तर लॉयर म्हणला की सर मला हे तुम्ही म्हणताय ते मला फारसं काही कळत नाहीये, तू उद्या भेटून बोलूया आपण याच्याबद्दल. दादानी इन्फॉर्मेशन दिली आणि लॉयरचे डोळे लुकलुकले. लॉयर म्हणला भारी धरलाय, बेकार लेवल धरलाय. 16 सिग्नेचर्स टोटल, त्याच्यामधल्या आपण फक्त पहिल्या 4 सिग्नेचरच्या बद्दल बोलूया की ह्या सेम आहेत सिग्नेचर, ह्याचा तुम्ही रिपोर्ट बनवून ठेवा. तुम्ही 16चा रिपोर्ट बनवून ठेवा पण आत्ता 4चाच द्या मला. म्हटलं काय तुमच्या डोक्यामध्ये काय विचार चाललाय मला काही कळत नाहीये. 1 घाव 2 तुकडे करून टाका ना. 16 सिग्नेचर फोर्स्ड आहेत, कॉपी पेस्ट आहेत, तिथेच घेतलाय आपण. ह्या केसमध्ये आपण जिंकलो, 1 सेशन लागेल फक्त. म्हणजे नाही, तसं नसतं ते. तुम्ही मला पहिले काय म्हणले, तुमची फाटली आहे कारण काय हे खूप दिग्गज आहेत. बरोबर, तुम्हाला कॉन्फिडन्स आणण्याचं काम करतोय मी, त्याच्यामुळे पहिले 4च सिग्नेचरचा रिपोर्ट द्या, मी सांगतो, विश्वास ठेवा माझा. म्हटलं ठीक आहे, मला न्यूज आली, आय एम व्हेरी हॅपी की चलो ठीक आहे कुछ होने वाला आहे. 4चा रिपोर्ट दिला, तिथे ते दिग्गज उभेत, इथे आमचे सर उभेत. आणि रिपोर्टचं रिडिंग झाल्यानंतर लॉयर म्हटला की अहो हे 4 सिग्नेचर्स तुमच्या फोर्स आहेत. नाही सर फोर्स नाही आहेत, ते काहीतरी झाले. ते म्हणले आमच्याकडे रिपोर्ट आहे, तुम्हाला या रिपोर्टला का अपोज करायचं असेल तर करा. नाही ऑपोजिशन नाही आमचं, काहीतरी मिस्टेक झाली असेल, आय विल चेंज इट अँड आय विल सबमिट द रिपोर्ट अगेन. दुसरं सेशन झालं, त्यावेळेला त्यांनी तो रिपोर्ट सबमिट केला. तर रिपोर्ट सबमिट करणार म्हणजे काय करणार, तेच तर पाठवणार ना, कारण काय क्लायंटकडनं काम झालेलं आहे ऑलरेडी फोर्जरीचं. आता क्लायंट परत सिग्नेचर घेऊ शकत नाही, ज्याचं बिल आहे तो माणूस गेलाय आणि सिग्नेचर घेणार कशी तू परत. करेक्ट आहे. ह्या वेळेला लॉयर साहेबांनी सांगितलं की पुढच्या 8 सिग्नेचरचं हे काढा. ओके, ह्यावं तुम्ही गेले 4चं बोलताय, आपल्याकडे अजून पुढच्या 4 सिग्नेचर्सचे ते पण सेम आहे. आता काय करा. ह्या वेळेला मात्र त्या दिग्गज सरांना दरदरून घाम फुटला होता की आता माझी पेटी पॅक, माझा धंदा बंद. तर त्या लॉयर सर जे आपल्या साईडचे होते त्यांचं असं झालं की आता आपण ह्यांच्यावर केस ठोकू शकतो की तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन म्हणून इथे बोलवले आणि तुम्ही गंडवताय कोर्ट ऑफ लॉला, हे चालणार नाही. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस बंद करू शकतो आम्ही. ह्या झोनमध्ये तो लॉयर गेला आपलावाला. दादा म्हणला की नको असं काय करायला, कारण खरंच खूप मोठं नाव आहे या क्षेत्रातलं. त्यांचं असं म्हणणं होतं मी परत रिपोर्ट पाठवतो. आता तर छोड देते, मान्य करायचं होतं की ठीक आहे माझ्याकडनं चूक झाली, विषय संपवा, तुम्ही जिंकलात, कन्क्लूड करायचं होतं. नाही, परत येतो म्हणले. आणि 3rd जेव्हा सेशनला आले त्यावेळेला त्यांनी जी काय 8-10 पुस्तकं लिहिलीत ग्रॅफोलॉजी बद्दलची ती सगळी जजला दिली. दिस इज माय रिसर्च अँड दीज आर माय बुक्स. आता तर म्हणजे पंगाच घेतला ना डायरेक्ट. तेव्हा 3rd सेशनला सांगितलं हे सगळंच्या सगळं फोर्स्ड आहे आणि आता तुम्हाला परत चान्स नाही आहे, तुम्ही ऑलरेडी टाइम वेस्ट केलेत. म्हणजे त्यावेळेला जे वाटलं होतं इनिशियली, आता इम्प्रिंट काय, एवढा मोठा व्यक्ती आहे, आपण जिंकणार का, जिंकूच शकत नाही. पण ताईचं इम्प्रेशन काय, ट्राय करायला काय जाते, बघ तरी कसं होतंय काय होतंय. जर का हारणारच आहेस तू तर हारणार आहेस, आणि इट इज नॉट युअर पर्सनल केस. शास्त्र मोठं आहे तुझ्यापेक्षा, त्यामुळे तू शास्त्राचा पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार कर आणि पुश कर तुझी केस, आणि मी वन. नाही म्हणलं तरी विन विन आहे ना, तुला शिकायला मिळू शकतं, नवीन केस आहे. एक्झॅक्टली. जरी समजा तसं नसतं, केस पूर्ण त्यांच्या साईडनेच असती, तरी तुला 4 गोष्टी कळल्या असत्या, शिकायला मिळाल्या असत्या. पण जिंकलोच ना, म्हणजे पण काहीतरी नवीनच कळालं. एक्झॅक्टली, की म्हणजे
कुठल्या कुठल्या अँगलनी हे शास्त्र आपल्याला समजेल. म्हणजे तिथनं मला हे लक्षात आलं, जिथे जिथे माणूस आहे ना तिथे तिथे मन आहे, जिथे मन आहे तिथे हस्ताक्षर आहे, जिथे हस्ताक्षर आहे तिथे ग्रॅफॉलॉजी आहे. म्हणजे सगळीकडे ग्रॅफॉलॉजी. एव्हरीथिंग इज बायनरी, एव्हरीथिंग इज 0 and 1. म्हणजे ग्रॅफॉलॉजीचे आपण 3 प्रकार मी तरी शिकवताना शिकवतो. एक हँडरायटिंग, एक सिग्नेचर आणि एक शेप्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे डिझाईन फील्डमध्ये ग्रॅफॉलॉजीचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. त्याच्यामध्ये लोगो डिझाईन हा एक प्रकार आहे, फर्निचर डिझाईन हा एक प्रकार आहे. आता मी सध्या वास्तूचं पण काम सुरू केलं, सो त्याच्यातले सुद्धा जे सिम्बॉल्स आणि शेप्स वापरले जातात वास्तू रेक्टिफिकेशन्स आणि हे, त्याच्यात सुद्धा ग्रॅफॉलॉजी आहे. आता मी रिसेंट रिसर्च करतोय की ग्रॅफॉलॉजी आणि वास्तू हेही कनेक्टेड आहेत. ओके. हा, म्हणजे हस्ताक्षर बघून तुझी वास्तू कशी. आता बघ, ह्याची एक वेगळी केस. अरे आज नुसत्या केसच बाहेर येतात माझ्याकडनं. मला केस ऐकून गेला जास्त आवडत. काय बात आहे. कारण बघ ना, तशी कन्सेप्ट अवघड असेल, हो, पण तू जर केस सांगितलीस करेक्ट तर ती माझ्यासारख्या लोकांना कळेल. बरोबर. हे इंट्युशन आहे. ह्याच्यामध्ये आता मगाशी जे मी म्हणत होतो तसं की एक सर आले होते की जे मॅनिफेस्टेशन कोच होते. म्हणजे ते लोकांना सांगतात की तुम्ही अशी अशी प्रोसेस करा, तुम्ही मॅनिफेस्ट कराल. त्यांनी माझं असंच कुठल्या तरी मला वाटतं मी युनिव्हर्सिटीला गेलो होतो, पुणे युनिव्हर्सिटीला. त्यांच्या एका डिपार्टमेंटसाठी मी सेशन घेतलं होतं आणि त्याचा पॉडकास्ट झाला होता. तर ते पॉडकास्ट त्यांनी यूट्यूबवर बघितला आणि ते मला रीच आउट झाले. ओके. ते म्हणले की सर माझा ना थोडासा प्रॉब्लेम होतोय की मॅनिफेस्टेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे टूल वापरताय ते मला असं वाटतंय की ते मी जर का ह्याच्यात ॲड केलं, त्यांचा जे काही करिक्युलम होता त्याच्यात, तर त्यांनी खूप फायदा होईल. कारण काय, मी ट्रिगरबद्दल बोलतोय. बरोबर आहे. भेटूया, बोलूया. त्याच्याकरता पहिले हँडरायटिंग सॅम्पल पाठवा. हँडरायटिंग सॅम्पल बघितलं, मला दिसतं की खूप स्टुडंट्स आहेत तुमच्यासमोर. ओके. उत्तम. आणि त्यांचं सॉलिड वाढीव होतंय मॅनिफेस्टेशन. तुमची टेक्निक वापरून त्यांचं मॅनिफेस्टेशन होतंय. बट ॲक्च्युली मला हे दिसतंय की तुमचंच होत नाही आहे मॅनिफेस्टेशन. बरं. यू आर गुड ॲट टीचिंग, यू आर नॉट ॲक्च्युली गुड ॲट एक्झिक्युटिंग युअर सेल्फ. यू कॅन प्रीच, यू कॅनॉट अप्लाय. ओके. ते हातबल झाले. ते म्हणले गेली 12 वर्ष मी लोकांना शिकवतोय, कित्येक लोकांचे आयुष्य बदलली आहे त्या सगळ्या गोष्टींनी. पण हा मुद्दा मला आत्तापर्यंत कुठल्याही ज्योतिषी सांगितला नव्हता, कुठल्याही माझ्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. हा फक्त मला माहिती होता मुद्दा, की माय टेक्निक्स आर वर्केबल अँड ॲप्लिकेबल फॉर अदर्स, नॉट फॉर मी. मीच माझं टेक्निक वापरू शकत नाहीये. आणि ते सुद्धा काही काही स्पेसिफिक गोष्टींना वापरता येतं. ओके. छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या, पण मोठ्या ज्या गोष्टी असतात त्याचं मॅनिफेस्टेशन होतच नाहीये. तर काय करा. तुम्हाला कसं कळलं हे की माझं होत नाहीये? सो मी त्यांना काही स्पेसिफिक लेटर फॉर्मेशन सांगितले ज्याच्यावरनं आपल्याला कळतं. जसं की लेटर एस. लेटर एस स्टँड्स फॉर मॅनिफेस्टेशन. बघायला गेलं तर टॉप टू बॉटम फक्त डाऊनवर्ड स्ट्रोक एक, पण त्याला 2 कर्व्स दिलेत आपण. करेक्ट. म्हणजे मॅनिफेस्टेशन एस मधनं कसं दिसलं, तुझा एक विचार होता की तुला काय iPhone 17 पाहिजे, आणि मॅनिफेस्ट झाला की तो आला स्ट्रेट लाईन मध्ये तुझ्यापर्यंत पोहोचला तो. बरोबर आहे. पण त्याला आडेविडे आले ना, 2 कर्व्स आले. तर ते जे कर्व्स आहेत त्याच्यामध्ये काय दिसतंय, पेशन्स. तू स्ट्रेट जी गोष्ट करू शकतो त्याच्याकरता यू हॅव टू वेट. मॅनिफेस्टेशन इज ऑल अबाउट पेशन्स. आणि त्यांचं लेटर एस गणलेलं असल्यामुळे, बिकॉज ही वॉज बिईंग इम्पेशंट, and when he was practicing manifestation, he was not practicing patience. Manifestation मध्ये पेशन्स इज अ व्हेरी बिग रोल. बरोबर. तेच ते प्रॅक्टिस करत नाहीये. म्हणजे तुम्हाला अख्खाच्या अख्खं ग्रॅफॉलॉजी शिकायची गरज आहे का? अजिबात नाही. तुम्हाला ट्रिगर काय शिकायचं आहे? पेशन्स. बी पेशंट विथ युअर सेल्फ अँड टीच युअर स्टुडंट्स पेशन्स. तर त्यांचं अजून पॉवरफुली मॅनिफेस्ट करणार आहेत ते. ओके. तुमचं टेक्निक प्लस ट्रिगरचा पेशन्स, यू विल ग्रो. काय बात. सो आपल्याला ग्रॅफॉलॉजीमधनं ट्रिगर समजून त्याच्यामधनं जे मॅनिफेस्टेशन होणार आहे त्याच्याकरता आपल्याला हे सायन्स शिकणं गरजेचं आहे का? इच्छा असेल तर हो. म्हणजे पण ज्या व्यक्तींना क्विक रिझल्ट हवाय त्या व्यक्ती मला कॉन्टॅक्ट करू शकतात की बाबा मला हे मॅनिफेस्ट करायचं, काय करू सांग. ओके. मग त्याच्यामध्ये विजन बोर्ड हा एक प्रकार आहे की ज्याच्यात माझं स्वतःचं ग्रॅफो रिलेटेड एक टेक्निक आहे जे मी डेव्हलप केलं आहे, ज्याच्यातनं विजन बोर्डशी ते अप्लाय केलं की ते मॅनिफेस्ट होतंच. आणि प्लस आता ते वास्तूबरोबर कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हटलं कुठलं आहे कोणी की ज्याने तू सांगितलं ते फॉलो केलं आणि घडलं? अरे बेस्ट. माझं लास्ट इयर माझं एक विजन बोर्डचं वर्कशॉप झालं होतं. त्याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट्स होते.
एका कॅन्डिडेटचं लग्न व्हायचं होतं, तिचं लग्न झालं त्याच वर्षी, आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला त्याचं एज्युकेशन पूर्ण करून क्लास सुरू करायचा होता, तो क्लास सुरू झाला त्याचा. ओके. ह्याच्यापेक्षा अजून एक वेगळी गोष्ट, आता हे तर मी त्यांना शिकवलं की विजन बोर्डिंग, ग्राफोलॉजी ह्याचा संबंध काय, शेप सिम्बॉल्स तुम्हाला कसे मदत करू शकतात, हे सगळं शिकवलं मी त्यांना. ते त्यांनी त्यांचं प्रोसेस केलं आणि इट वर्कड. माझ्याकडे एक अशी व्यक्ती आली होती की ज्याच्याकरता ते मी वर्क करून दिलं त्याला. ओके. एका इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करत होतो आणि परफॉर्मन्स उत्तम आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये मी काम करत होतो. रिक्रूट झालेला व्यक्ती होता आणि मी हँडरायटिंग बघून सांगत होतो की इम्प्रूव्हमेंट एरियाज काय, काय काय तुम्ही करू शकता. हँडरायटिंगमध्ये फॅन्टॅस्टिक दिसतंय सगळं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला, काय वाय आर यू कमिंग टू मी अगेन अँड अगेन. तर ते म्हणले की नाही सर, मला वेगळाच प्रॉब्लेम आहे, मला मूल होत नाही आहे. बर. मी गेले 6 वर्ष प्रयत्न करतोय, मला मूल होत नाही आहे. आणि बायको पण बिझी असते, ते पण बिझी असतात, पण पेरेंट्स खुशखबरी कब दोगे. तर ते आता डोक्यावर बसलेत. तर ह्याच्याकरता मला ते तुमचं मॅनिफेस्टेशनचं करता येईल का. म्हटलं प्रयत्न करू शकतो आपण, पण याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट आहेत. आता त्यावेळेला मी वास्तूचा अभ्यास करत होतो का, नाही, बट समहाव बेस्ड ऑन इंट्युशन आय न्यू की तुमच्या नॉर्थ ईस्ट कॉर्नरला कट असणार आहे, आणि म्हणजेच तुमचं जे देवाचं स्थान आहे ते कुठेतरी बिघडलेलं आहे. बरं. तुमच्या साऊथ ईस्टमध्ये गडबड असणार आहे, कारण काय तिथे एक स्त्री शक्ती असते, आणि नैऋत्यमध्ये गडबड असणार आहे, साऊथ वेस्टमध्ये गडबड असणार आहे जिथे पुरुष शक्ती असते. ह्या 3 गोष्टी जर का अलाइंड असतील तर तुम्हाला मूल होतंच 100%. पण त्यांच्या हँडरायटिंगमधनं जे दिसत होतं ते असं होतं की तुमच्या देवाच्या ठिकाणी, म्हणजे तुमची श्रद्धा ही कुठेतरी गडबडते. ओके. श्रद्धा गडबडते म्हणजे सोप्या भाषेत बोलायला गेलं तर युअर वाईफ इज थिंकिंग ऑफ समवन एल्स. शी इज मॅरिड टू यू बट शी इज थिंकिंग ऑफ समवन एल्स, सो शी इज नॉट एबल टू कन्सीव्ह. त्यांना धक्का म्हणजे की डोळेच पांढरे झाले होते त्यांचे की हे शक्यच नाही आहे. शी इज व्हेरी डेडिकेटेड अँड लॉयल टू मी. असंभव आहे. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मॅडमला फक्त सांगा की मी आता ओव्हरटाईम करायला सुरुवात करणार आहे, तुला काम करायची गरज नाही, घरचा अख्खा फायनान्स मी बघतो. अहो पण सर तसं नाहीच करता येणार आहे, आमच्या दोघांच्या पगारावर घर चाललंय, आई वडील वृद्ध आहेत, त्याच्यामुळे तिने काम थांबवून चालणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, तिला सांगा काम थांबवा, तुम्ही मोठं काम घ्या, तुमचं इन्क्रीमेंट होणार, तुमचं प्रमोशन होणार. त्यांचं प्रमोशन झालं आणि 3 महिन्यात लिटरली. एक्झॅक्ट 3 महिन्यात. म्हणजे ज्या वेळेला त्यांना हे कळलं त्या क्षणी त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर इट वर्क. ह्याच्यात डीप जायची गरज आहे का की ते बाकीच्या कुठल्या व्यक्तीबरोबर तिचं, आपल्याला काय करायचंय, शी जस्ट नीड्स ग्राउंडिंग. मॅडमला फक्त स्थैर्याची गरज आहे. एकदा ते झालं की शी इज गोइंग टू कन्सीव्ह. त्यांची ऍक्टिव्हिटीज एवढी आहे आता की ते कन्सीव्ह करण्यासाठी ते मडकं पक्कच होत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे फुटक्या मडक्यामध्ये आपण अमृत जरी ओतलं तरी ते बाहेरच पडतं. सो मडकं स्ट्रॉंग करा, आणि मडकं स्ट्रॉंग करण्याकरता मॅडमला घरी बसवा. वर्क फ्रॉम होम केलं तर चालेल, काही हरकत नाही, पण बाहेर जाऊन काम नाही. सुरुवातीला ऑड वाटलं नाही नॅचरली त्यांना, पण जेव्हा तो टॉक झाला की आत्ता आपलं गोल हे एक इश्यू करणं असा आपलं गोल आहे, त्याच्याकरता सरांनी सांगितले तुम्ही हे करा, तर करा. ही गोष्ट घडली. अशा वियर्ड केसेस असतात, म्हणजे आपल्याला कळत नाही की नेमकं हे कुठनं कुठे जाणार आहे. आपण इकडचा ट्रिगर दाबला की ते कुठलं बटन ऑन होणार आहे, कुठला लाईट ऑन होणार आहे, वी डोंट नो. पण ट्रिगर ज्याला समजतात की नाही, तो व्यक्ती खूप इझिली ही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो, खूप इझिली. म्हणजे तू आता सगळं सांगतोय, मला शॉकिंग आहे ऍक्च्युली. कारण मला माहित नाही, मला असं वाटतं की एकदा मी तुला माझं हँडरायटिंग दिलं की अख्खं कळलं तुला सगळ्या गोष्टी. टोटली. मी काही लपवू शकत नाही, काहीच नाही. म्हणजे माझं हँडरायटिंग तुझ्याकडे गेलं की संपला विषय. म्हणजे मी काही लपवूच शकत नाही. नाहीच लपवू शकत ना, अजिबात लपवू शकत नाही. इन केस समजा असं झालं की आता चुकीच्या लोकांनी किंवा चुकीच्या गोष्टी बघितल्या, सगळ्यांना कळलं, माझे वीक पॉइंट्स पण कळतील, सगळ्या गोष्टी कळतील 100%. म्हणजे हँडरायटिंग तुझं एका चांगल्या व्यक्तीकडे किंवा द्यायला पाहिजे, ज्याच्यावर तुला विश्वास आहे व्यवस्थित, 100%. आणि तो तुला कुठलाही गंडवणार नाही आणि गाईड करेल, एक्झॅक्टली अशाच ह्याच्याकडे गेलं पाहिजे. एक्झॅक्टली. कारण या गोष्टी जर कळत असतील सगळ्या,
तर मग एक्झॅक्टली. तर याच्यातला माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, मी कायम माझ्या स्टुडंट्सना सांगतो, हँडरायटिंग बघितलं ना तुम्ही की डोंट गो आउट लुकिंग फॉर फ्लॉज. आपण व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचं काय खराब आहे हे बघत बसत नाही आपण. ओके. तसं हँडरायटिंगकडे तू तसं नका बघू. लेट हँडरायटिंग स्पीक टू यू. ओके. यू डोंट स्पीक टू हँडरायटिंग, यू जस्ट सिट. द बिगेस्ट पार्ट इन माय प्रोफेशन इज मनाची बडबड बंद करणं आणि शांत बसणं. मी शांत बसलो तरच हँडरायटिंग माझ्याशी बोलेल. तसं आत्ता सुद्धा आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये तू जेव्हा रिसेप्टिव्ह आहेस पण तू आत्म शांत आहेस, तेव्हाच मी जे बोलतोय ते तू रिसीव्ह करू शकतोस. ओके. नाउ रिप्लेस मी विथ हँडरायटिंग सॅम्पल अँड यू विथ मी, बिकॉज युअर अ ग्राफोलॉजिस्ट. आता तू जितका शांत तितकं हँडरायटिंग जास्त बोलेल, जितकं जास्त बोलेल तितकं तुला कळेल. सोपं आहे ना. त्याच्यामुळे माझ्याकडे हँडरायटिंग आलं की तो व्यक्ती माझा मित्रच बनतो. अरे तो डायरेक्ट मित्र बनतो माझा. कारण आपण मित्रांचीच तर या सगळ्या गोष्टी बोलतो की अरे तुला माहिती का आयुष्यात असं झालं तसं झालं तसं झालं. नाही तर कुठल्या एरिया गेऱ्याला कशाला सांगायला जाऊ आपण. त्यामुळे मला माझ्यापेक्षा मी हे करू शकतो याच्यापेक्षा मला त्या हस्ताक्षरावर, त्या इम्प्रिंटवर, त्या ट्रिगरवर आणि ज्यांनी लिहिलंय त्याच्यावर मला जास्त विश्वास आहे. की जर का तुझं आता इथे नशीबचा एक फॅक्टर आहे. तुझं नशीबच जर का तसं असेल की तू तुझं इम्प्रिंट वेगळ्या ठिकाणी देतोयस, त्याच्यातनं वेगळं काहीतरी होतोय, तर दॅट्स अप टू यू. त्याला मी काहीच नाही करू शकत. त्यामुळे ग्रॅफोलॉजिस्टची नियत आणि इंटेन्शन हॅज टू बी व्हेरी प्युअर की आय एम हिअर टू हेल्प यू. मला तुझ्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळून किंवा काही गोष्टी समजून गैरफायदा तर जाऊ दे, मला ह्या गोष्टीचा काही फायदा पण नाही आहे टेक्निकली. कारण काय इव्हेंच्युअली काय आहे, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज द बिगेस्ट बिग प्रेझेंट? तू प्रेझेंटमध्ये राहणारा व्यक्ती मी मगाशी म्हणलो, व्हॉट इज द बिगेस्ट बिग प्रेझेंट? लेट्स मेक इट सिम्पल. आत्ताचा प्रेझेंट काय आहे? आपण सगळेजण इथे बसलोय, हा आपला प्रेझेंट आहे. आपण काम करतोय, आपण एकमेकांशी बोलतोय. करेक्ट आहे. अजून एक त्याच्यातला डीपर प्रेझेंट काय आहे की आता तू डोकं हलवलंस, हा तुझा आत्ताचा प्रेझेंट होता. अजून त्याच्यातला डीपर प्रेझेंट काय आहे, विच इज हायली इग्नोर्ड, दॅट इज युअर ब्रेथ. तुझा श्वास हा सगळ्यात मोठा प्रेझेंट आहे तुझा. करेक्ट. वर्तमान. कारण तो एकदा श्वास सोडलास की पुढचा श्वास वेगळा असणार आहे. बरोबर आहे. त्या श्वासाने जे इंटरनली तू व्यापलं जाणार आहे, जिथे जिथे तो श्वास टच होणार आहे, त्या जागा वेगळ्या असणार आहेत. त्याच्यामुळे जेव्हा बिगेस्ट बिग प्रेझेंट हा आपला टोटल अवेअरनेसमधनं येतो, तर नॅचरली शांतच व्हायला होतं ना. आणि शांत झालं की ट्रिगर समजायला लागतात. ट्रिगर समजले की आपल्याला मॅनिफेस्टेशन सोपं आहे. हा अख्खाचा अख्खा अभ्यास हा न्यूरोचा अभ्यास आहे, ब्रेनचा अभ्यास. ब्रेन रायटिंग म्हणजे हँडरायटिंग. आपल्याला ह्या सगळ्या शास्त्रामधनं, म्हणजे आता मगाशी मी म्हणलो की डिझायनिंग फील्डमध्ये खूप उपयोग होतो याचा, तर लोगोमध्ये याचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि सगळ्यात भारीतला लोगो जो आपण पर्सनली तयार करतो, नॉट फॉर द कंपनी, इज युअर टॅटू. टॅटू डिझायनिंगमध्ये हस्ताक्षराचा खूप उपयोग होतो. कारण तू कुठलं डिझाईन, आता माझीच एक खूप जवळची व्यक्ती आहे, तिने मला एक लोगो डिझाईन पाठवलं, मी अप्रूव्ह केलं, ती गेली आणि तिने काढलं. काढून आणल्यावर मला दाखवलं की हे बघ माझ्या इथे एक लोगो आहे. फुलपाखरू होतं, ते उलटं काढलं होतं. ओके. आता तुझा हात जर का सतत असा असतो तर तुझ्या फुलपाखरूचं फेसिंग कसं पाहिजे, त्याचे जे अँटेनाज असतात ते वर पाहिजेत की नाही. मॅडमचे खाली होते. हे तुमचं फुलपाखरू जमिनीत चाललंय का? ते ट्रॅव्हल कसं करतं? जमिनीत नाही करत ना. म्हणजे आपला हात असा असतो आपण जेव्हा चालतो तेव्हा. एक्झॅक्टली. सो ते जर वर असेल तर नॅचरली ना, दिस इज ग्राउंड, दिस इज आकाश. कुठे जाणार आहे तुझा फुलपाखरू? टॅटूचं काय? करेक्ट. आता झालं ना. नाही ह्याच्यामध्ये आता तिचा एक तयार तर केलेलं आहे, ते रिमूव्हलचे काय करायचं असेल तर ते शी इज नॉट गोइंग टू डू इट नॅचरली. बट इन दॅट केस आता तिचा ट्रिगर बदलायला पाहिजे ना. नाही तर व्हॉट एव्हर अपॉर्च्युनिटी कम्स इन हर लाईफ, शी इज गोइंग टू गो इन द ग्राउंड. एका व्यक्तीने, पण असं होतं का? म्हणजे 100%. एक माझ्याकडे सर आले, त्यांनी आता हे थोडंसं परत इंट्युशनच्या गोष्टीशी रिलेटेड आहे. त्यांनी एक गरुडाचं हे काढलं, गरुडाचा टॅटू काढला, मानेवर काढला
आणि स्पेसिफिक टाईपचा टॅटू होता, थोडा ॲग्रेसिव्ह गरुड होता. बिग शॉट माणूस, बिग शॉट म्हणजे काहीही बिग शॉट, फ्रॉम रॅग्स टू रिचेस म्हणतो की नाही, झिरोपासून हिरो झालेला माणूस. ते टॅटू काढला त्यांनी, त्यांच्या मुलीने मला फोटो काढून पाठवला, अरे बाबांनी असा टॅटू काढलाय, अरे वा मस्त मस्त, मी पण ज्यावेळेला, तर तुम्ही ऑलरेडी करूनच आलायत म्हटल्यानंतर मी थोडी ना म्हणणार आहे की तुमची वाट लागणार आहे आता. वाट लागणार. सो ते रिचेस टू रॅग्स झाले. जो माणूस चाळीतनं महालात राहायला गेला होता, एका वर्षामधनं महालातनं परत 1 RK, आता चाळ नाही 1 RK, 6 जणांचं कुटुंब. काय करायचं? बहीण म्हणली की अरे आम्ही जे ट्रॅक करतोय सगळ्या गोष्टी, की कधी बदलायला कधी लागलं, सगळं इट वेंट ऑल साऊथ. का बरं? कुठली अशी एक घटना घडली ज्याच्यानंतर सगळं तो डॉमिनोज इफेक्ट होता? तर मुलगी म्हणली की ते टॅटूचं दॅट वॉज द लास्ट पॉईंट, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या. तर तुला तर मी टॅटू दाखवला होता, तू छान म्हणलास. म्हणलं हो नॅचरली, कारण काय तर करून झालेलं आहे. आय डोंट वॉन्ट टू प्लेस अनदर ट्रिगर इन युअर माइंड की तरी वाट लागण्यावाली. आता लागली आहे तर आता वी कॅन डू समथिंग अबाउट इट. तो आता ट्रिगर तुला बदलावा लागेल. इथे थोडंसं ना इंटरडिसिप्लिनरी सायन्स असल्यामुळे वेगळ्या म्हणजे मायथॉलॉजीचा पण थोडासा इंटरेस्ट आणि अभ्यास दोन्ही लागतो. तो गरुड कोणाचा वाहन आहे? मला वाटतं विष्णूचा. करेक्ट आहे. म्हणजे विष्णू हा तुझा जर का ट्रिगर झाला तर तू त्या गरुडाला कंट्रोल करू शकतोस. ओके. अँड देन गरुड विल मेक यू फ्लाय व्हेरी हाय. बरोबर आहे. बरोबर. सो जेव्हा त्या विष्णूशी रिलेटेड रेमेडीज करायला सुरुवात केली, त्याला स्टेप बाय स्टेप अजूनही ते सर हे करताच आहेत, पण आता 1 RK मधनं 3 BHK मध्ये गेलेले ते. हो का? कसं गेले? कारण काय त्यांचे ट्रिगर्स बदलायला लागले. त्यांच्या आतमधला जो आंतरसंवाद जो आहे त्यांचा, सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो, तो बदलायला लागला. त्यांचं जी रिजिडिटी होती की मीच बरोबर आणि समोरच्याला काय अक्कल. तर ते ज्योतिषकडे गेले की ते म्हणले तुमची कुठली तरी अंतर्दशा महादशा चालू आहे, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात हे होणारच होतं. तर ज्योतिष इज व्हॉट, ज्योतिष इज अ पाथवे, की असं घडण्याची शक्यता आहे. तुम्ही जर का तो ट्रॅक डावलला, ते खड्डा जर का तुम्ही इग्नोर केला तर पुढे जाल तुम्ही. खड्डा इग्नोर झाला का? नाही, खड्ड्याचा ट्रिगर वॉज गरुड. म्हणजे ज्योतिष मध्ये साधारण सांगता आलं असतं की प्रॉब्लेम असू शकतो. करेक्ट. तू सांगितलंस की त्या टॅटूमुळे घडलं. दॅट गरुडचा टॅटू बिकेम द ट्रिगर. खड्डा होताच समोर, त्याच्यामुळे फक्त ऍक्सेलरेट झाल्या गोष्टी आणि वळताच आलं नाही, डायरेक्ट खड्ड्यात गेली गाडी. आता काय करा? त्याच्यामुळे लोगो आणि टॅटू ह्या दोन्ही गोष्टींचा अनालिसिस केल्याशिवाय ती गोष्ट अप्रूव्ह करायची. म्हणून मी टॅटू ते मॅनिफेस्ट करायला तुला फायदा होऊ शकतो. अरे कशाला विषयाची परीक्षा? अजिबात नको. नाही, मला दाखवलं तर नसणार परीक्षा. माझ्याकडे अजून एक सर आले, महादेव भक्त एकदम. ओके. हा. तर त्यांनी त्रिशूळ उलटा काढला रे. आता काय बोलायचं सर, तुम्ही ह्या रिजन मध्ये टॅटू काढूच नका, माझं म्हणणं आहे. तुमचं ते काहीतरी कन्फ्युजन होणार. दंडावर मागे वगैरे असा काढला की कसं नॅचरली सुलटाच टॅटू काढतो आपण. नाहीतर कसं होतं, त्यांचं पण म्हणणं बरोबर होतं. एका मॅडमचं मी बघितलं, आता माझ्या क्लायंट नाही आहेत, त्यांचं मी बघितलं, त्यांनी इथे असं मोरपीस काढले, ते उलट काढले. त्या म्हणल्या कारण काय, मी लोकांना दाखवताना असं दाखवणार ना, ते असं दिसणार ना, इथे तुरा आणि इथे दांडी असे असलं पाहिजे. म्हणला हो, पण नॉर्मली तुम्ही असाच हात ठेवून बसता का? नाही बसत की नाही, तुमचा हात खाली असतो. म्हणजे तुमची दांडी खाली पाहिजे आणि मोरपिसाचा ऍक्च्युअली पीस जे आहे ते वर पाहिजे. झालं की नाही उलट? महादेवाचं त्रिशूळ जमिनीत चाललंय त्यांचं. पण हे स्पेसिफिक म्हणजे आपण लोगो रिलेटेड किंवा आता तू त्रिशूळ म्हणलास, समजा एखाद्याने त्याचं नाव वगैरे लिहून घेतलास, उत्तम, तोही लोगोच येणार आहे. ओके. म्हणजे त्याने पण इश्यू होऊ शकतो. 100%. एका मॅडमचा मला फोटो आला, त्यांनी कार्पे डीएम लिहून घेतलं होतं, गो विथ द फ्लो टाइप्स त्यांचा, आणि पर्सनॅलिटी आहे तशी. पण त्यांना मी रिव्हर्ट करणार, नेमका त्यावेळेला मी वर्कआउट करत होतो त्याच्यामुळे मी त्यांना रिप्लाय नाही करू शकलो. काय झालं माहित नाही, त्यांनी तोपर्यंत टॅटू काढून घेतला. ओके. मी रिप्लाय करण्याच्या आत, आणि त्याच्यामध्ये त्यांचा आता टॅटू तर झालेला आहे. तेव्हाच मी त्यांना आता सांगून टाकलं, आता हे मला ऑलरेडी या सरांचा एक्सपिरियन्स आलेला आहे,
की ते गरुड वगैरे काढला आणि गोची झाली त्यांची. म्हणजे गरुड काढायचंच नाही तर असं काही नाही. स्पेसिफिक टाईपचा गरुड, स्पेसिफिक वेळेला, स्पेसिफिक ठिकाणी, स्पेसिफिक कलरमध्ये असं असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. पण कार्पे डिएमच्या सिच्युएशनमध्ये आता तुम्ही टॅटू काढलेलाच आहे, तर आता मी तुम्हाला सांगणार काय नक्की होणार आहे. करेक्ट. सगळ्यात पहिले चांगली गोष्ट अशी घडणार आहे की तुम्हाला नवीन जॉब मिळणार आहे. ओके. 100%. तुमचं एज्युकेशन पूर्ण होणार आहे, तुम्हाला नवीन जॉब मिळणार आहे, पण तो जॉब खूप स्ट्रेनियस असणार आहे. आणि एका तुमच्या प्रॉब्लेममधनं सुटण्याकरता तुम्ही वेगळा मार्ग अवलंबाल आणि तो सोल्युशन तुम्हाला जास्त प्रॉब्लेममध्ये टाकेल. हे त्या आगीतून पोपाट्यात उडी मारण्यासारखं होणार आहे तुमचं. म्हटलं शक्यच नाही, शक्यच नाही. PhD होल्डर बाई आहे, त्यांचं PhD पूर्ण झालं, जॉब मिळाला, करेक्ट, युनिव्हर्सिटी टाईपच एका हाय प्रोफाईलमध्ये जॉब मिळाला, पण तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं पॉलिटिक्स हे त्यांना झेपलंच नाही. आता मला हे माहिती होतं का की त्या पॉलिटिक्स अशा पद्धतीने काहीतरी प्रॉब्लेम येईल, नाही माहिती मला. म्हटलं मग कळतंय की प्रॉब्लेम 100% येणार आहे. आता त्याच्या सुद्धा कार्पे डिएम मध्ये जो सी आहे तो सी त्यांचा स्वतःलाच कट होत होता. म्हणजे आता विचार कर, तू FC रोडला गेलास आणि तिकडे P लिहिलंय आणि त्याच्यावर असं केलंय, त्याचा अर्थ काय झाला? नो पार्किंग. करेक्ट. तसंच C लिहिलंय आणि तो कट केलाय, त्याचा अर्थ काय झाला? नो सी. करेक्ट. करेक्ट. तर नो सी आहे तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळून सुद्धा उपयोग काय त्याचा? गोचीच होणार ना. यू आर गोइंग डाऊन. म्हणजे हे इम्प्रिंट्स फक्त एकदा वाचता यायला लागले की नाही, जसं आपल्याला साईनबोर्ड वाचता येतात, कारण आपल्या मनाला काय समजतं? चित्र. करेक्ट. ते चित्र बघता यायला पाहिजे. इट इज द इझिएस्ट. सो हँडरायटिंगमधनं काय दिसतं तर लेटर्समधनं फ्रॉम लेटर टू पॅराग्राफ अशी ती जर्नी असते. लेटर्समधनं थॉट्स दिसतात, आपण जे गिरवतो म्हणजे विचारांमधनं आपले शब्द येतात, शब्दांमधनं कृती येते, कृती रिपीट झाली की त्याच्यातनं हॅबिट होते, हॅबिट रिपीट झाली की कॅरेक्टर तयार होतं. ओके. आपण जे जनरली बघतो, एखाद्या व्यक्तीला अनालाइज करतो त्यावेळेला आपण डायरेक्टली त्या व्यक्तीचं एक पर्सनॅलिटी बघतो. ओके. म्हणजे कॅरेक्टर आणि पर्सनॅलिटी या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या, बरोबर आहे. कॅरेक्टर हा मोठा पिक्चर आहे, पर्सनॅलिटी हे त्याच्यातले छोटे छोटे पीसेस आहेत. ती जी पर्सनॅलिटी आहे ती आपल्याला सिग्नेचरमधनं दिसते. ओके. ठीक आहे. सो कधी हँडरायटिंग अनालिसिस हा सिग्नेचर आणि स्क्रिप्ट यांच्या कम्पॅरिझनमधनंच केला जातो. नुसती सिग्नेचर, नुसतं हस्ताक्षर, नॉट अ गुड थिंग टू गो अबाउट. जेव्हा मला पर्सनॅलिटी समजते त्याच्यामधनं हे समजतंय की या अख्ख्या मोठ्या कॅनव्हासमधनं तुला नेमकं काय दाखवायचं आहे मला. हू आर यू, हे तुला मला काय दाखवायचं आहे. सो सिग्नेचर इज युअर पब्लिक इमेज, द वे पीपल लुक ॲट यू, दॅट इज युअर सिग्नेचर. सो एकदा मला ते समजलं इन कम्पॅरिझन विथ युअर ॲक्च्युअल कॅरेक्टर की तू उलगडलास ना मला. ओके. क्लिअरली उलगडलास, बरोबर आहे. आता इंट्रोवर्जन आणि एक्स्ट्रोवर्जन हे दोन मुद्दे आपल्याला हस्ताक्षरामधनं दिसू शकतात. एक ढोबळ मनाने बोलायला गेलो तर इंट्रोवर्जन एक्स्ट्रोवर्जन मुळात कॉन्सेप्ट काय, तर कार्ल युंग नावाचा एक सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी हे कॉन्सेप्ट कॉइन केली, म्हणजे कॉइन पण ॲक्च्युली फेमस केली त्यांनी ही कॉन्सेप्ट, ज्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे इंट्रोवर्ट व्यक्ती आणि एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती हे एनर्जी गेन कसे करतात ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके. इंट्रोवर्ट व्यक्ती हा इनवर्ड जातो, स्वतःचे थॉट्स, परसेप्शन्स, इमोशन वगैरे वगैरे ह्या गोष्टींचा तो विचार करतो, स्वतःबरोबर टाइम स्पेंड करतो आणि त्याला त्याच्यातनं एनर्जी मिळते. ओके. एकटा बसून एनर्जी मिळते. एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती एक्झॅक्टली उलटा. अच्छा. बाहेर गेला, लोकांच्याबरोबर डील केलं, सोशल गॅदरिंगमध्ये एन्जॉय केलं बाहेर की त्याला एनर्जी मिळते. इंट्रोवर्ट व्यक्ती बाहेर गेल्यावर तो ड्रेनच होतो आणि एक्स्ट्रोवर्ट व्यक्तीला घरी एकट्याला बसवलं की तो ड्रेनच होतो. ही जी कॉन्सेप्ट आहे कार्ल युंगनी मांडलेली, त्याचे जे बेसिस आहेत ते आपल्याला हस्ताक्षरामधनं दिसू शकतात. अच्छा. इंट्रोवर्ट व्यक्तीचं हँडरायटिंग हे ऑफकोर्स जास्त इंट्रोस्पेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हँडरायटिंगचं जर का पॅटर्न्स बोलायला गेलं तर स्मॉल साईज हँडरायटिंग असणार आहे, स्लांट त्याचा म्हणजे प्रॉपर इंट्रोवर्ट जर का असेल तर स्लांट त्याचा स्टेडी असणार आहे, म्हणजे स्ट्रेट स्लांट टू लेफ्टवर्ड स्लांट असण्याची शक्यता जास्त आहे. प्रेशर व्हेरिएबल असू शकतं, म्हणजे काही काही डीप पण प्रेशर असू शकतं, काही लाईट पण असू शकतं. मी आत्तापर्यंत बघितलं ते हेवी प्रेशरवाला व्यक्ती असतो तो. वर्ड स्पेसिंग आणि लेटर स्पेसिंग हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याच्यातनं ते हे समजतं. लेटर स्पेसिंगमधनं माझा स्वतःबरोबरचा
स्पेंड केलेला वेळ दिसतो आणि वर्ड स्पेसिंगमधनं माझा इतरांबरोबरचा स्पेंड केलेला वेळ दिसतो. लेटर स्पेसिंग स्लाइटली वाईड, म्हणजे मी माझ्याबरोबर वेळ जास्त घालवतो, सो मी इंट्रोवर्ट आहे. आणि वर्ड स्पेसिंग वाईड म्हणजे मला इतर लोकांना पण भेटायला थोडं मी डिले करतो, नंतर भेटू अशा याच्यामध्ये. आणि एक्स्ट्रोवर्टचं काय एक्झॅक्टली उलटं. ओके. लेटर स्पेसिंग कमी, म्हणजे स्वतः करता वेळ कमी, वर्ड स्पेसिंग कमी, मग इतरांचं इंटरव्हेन्शन जास्त, त्याचा साईज जास्त असणार हँडरायटिंगचा, कारण का एक्सप्रेशन जास्त आहे. बरोबर. हँडरायटिंग साईज मिनिंग एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, विचारांचं एक्सप्रेशन. स्लांट मिनिंग एक्सप्रेशन ऑफ इमोशन. सो व्यक्ती चार चौघांमध्ये गेल्यानंतर कितपत बोलणार आहे का नुसताच असणार आहे, इमोशन व्यक्त करणार आहे का नाही करणार, हे सगळं आपल्याला इंट्रोव्हर्जन एक्स्ट्रोव्हर्जन ह्याच्यामधनं हँडरायटिंगमधनं दिसू शकतं. माझ्याकडे एक केस आली, त्यांना माझ्या स्टुडंट्स ॲक्च्युली झालं असं की डिप्लोमाची स्टुडंट होती ती, त्यांचं सेशन घेते आणि तिने सांगितलं की तुम्ही इंट्रोव्हर्ट आहात. सर म्हटले नाही, मी खूप गेट टुगेदर्सला जातो, मी खूप गोष्टी करतो. ती म्हटली बरोबर आहे ना, पण जाऊन उपयोग काय, बोलत काहीच नाही तुम्ही तिकडे, नुसते असणं म्हणजे एक्स्ट्रोव्हर्जन नाही झालं. एक्स्ट्रोव्हर्जनमध्ये एक्सप्रेशन आलं, पार्टिसिपेशन आलं. तुम्ही जाता तिथे याचं कारण असं की तुम्हाला घरात बसायचं नाहीये. घरात जर का शांतता मिळाली तर कदाचित घरातच बसाल. त्यांना इतकं परफेक्ट वाटलं ते की एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं मला. करेक्ट. सो तोपर्यंत त्यांना जे वाटत होतं की आय एम एन एक्स्ट्रोवर्ट, नो बॉस, यू आर इंट्रोवर्ट, ट्राईंग टू एस्केप होम एन्व्हायरमेंट, सो यू आर गोईंग आउट. ओके, बरोबर आहे. आणि ह्याच्यातलाच दोन्हीचं मिक्स असा एक प्रकार असतो, दॅट इज ॲम्बिवर्ट, जे तू आहेस. अच्छा. ॲम्बिवर्ट व्यक्ती ही एक्सटर्नल स्टिम्युलेशन पण आवडतं आणि इंटरनल वर्ल्ड पण एक्सप्लोर करायला आवडतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुला एकटं राहून कंटाळा येईल तेव्हा बाहेर जायचं, बाहेर बोर झाला की घरी एकटं बसायचं. दॅट इज युअर थेरपी. करेक्ट आहे. कधीच नुसतं एकटं बसून तुला चालणारच नाही, बाहेर पडावंच लागेल, ॲक्टिव्हिटी कराव्याच लागतील तुला, कारण नाहीतर त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारचा उबग येतो व्यक्तीला, ॲम्बिवर्टला. इंट्रोवर्टला नाही येत. अच्छा. एकटा बसण्याचा त्याला उबगच येत नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. व्हेरी हॅपी. नाही, मला नाही असं, म्हणजे मला आधी पण वाटायचं की मी इंट्रोवर्ट आहे, कारण माझं आता काम घरून चालतं. एक्झॅक्टली. आम्ही त्यामुळे सोशल जे होतात ना लोक, तसं मी होत नाही. करेक्ट. प्लस आधी कोविड होता, त्याच्यामुळे घरूनच सगळं ऑनलाईन लेक्चर चालू होते. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे सहन करतोय, सगळं चालू आहे, तर म्हणजे मी इंट्रोवर्ट असावा. तर इंट्रोवर्ट मध्ये एक्सटर्नल इंटरॅक्शनच नाही येणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून वर्क फ्रॉम होम म्हणलो मी. अदरवाइज यू विल गो इन टू प्रॉपर इंट्रोवर्ट विल गो इन टू रिसर्च. ओके. रीडिंग बुक्स, सर्चिंग फॉर कॉन्टेंट, काय झालंय, कसं झालंय, मग स्वतःचे नोट्स काढणार, काहीतरी सबमिट करणार. इथे तुझं वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे सम हाव यू आर स्टील कनेक्टेड विथ द एक्सटर्नल वर्ल्ड. ओके. वाईल सिटिंग ॲट होम. हे ॲम्बिवर्ट आहेस म्हणूनच करू शकतोस. इंट्रोवर्ट असला असतास ना तर त्यातल्या त्यात तुला वाटलं असतं की हा ठीक आहे, म्हणजे डुएबल आहे, पण मला मध्ये मध्ये ब्रेक लागतात. तरी 2 तास झालं ना की चलो आता बाय, आलो जाऊन मी. बाय म्हणजे मला बाहेर कुठेच नाही जायचंय, आपलंच बसायचंय मला. अच्छा. वैयक्तिक चिल टाकायचं आहे मला, आणि मग मी परत काम करायला येईल. म्हणजे फार लोकांबरोबर किंवा फार नाही आवडत. आणि कारण काय त्याच्यामध्ये ते जे मी तुला म्हणलो की नाही, तुझं हँडरायटिंग बघूया आपण, त्याच्यामध्ये तुझं वर्ड स्पेसिंग आणि लेटर स्पेसिंग पण जास्त आहे, विच इज अगेन अ गुड थिंग. त्याच्याचमुळे तू ह्या पॉडकास्टचं किंवा असं पूर्ण ओपनली विचार करू शकतोस. ओके. जर का तू खूप जास्त ओव्हर ऑक्युपाईड असशील तर तुला नाही विचार करता येणार एवढा. बिग प्रोजेक्ट किंवा बिग पिक्चर तू छोट्या छोट्या याच्यामध्ये पार्ट करून तू ते प्रोसेस करू शकतोस. डेटा ॲनालिसिस तुझा खूप चांगला आहे, त्याच्यामुळे तुला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांचा इंटरेस्ट असणं हे स्वाभाविक आहे. अच्छा, म्हणून माझं कन्फ्युजन. आणि हे कन्फ्युजन नाही, मला तुला तेच सांगायचं आहे. ओके. यू आर स्टील इन द डेटा गॅदरिंग काय फेज. ओके. ज्याच्यामुळे तुला वेगळ्या वेगळ्या गोष्टी आत्ता काय म्हणतात ना अट्रॅक्ट करणार आहेत, की अरे हे पण छान वाटतंय, हे पण छान वाटतंय. सगळं शिकून घे अरे, सगळं. ज्ञान कधीही वाया जात नाही,
म्हणून पॉडकास्ट सुरू केला. एक्झॅक्टली. त्यामुळे जे स्वतःच करतात की नाही त्यांच्या नावाच्या खाली कन्फ्युज्ड ही उपाधी दिलेलीच असते. खरं आहे की नाही? येस. त्याच्यात 2 पद्धतीचे लोक मी बघितले. एक स्वतःसाठी जगणारे, एक समाजासाठी जगणारे. बरोबर आहे. स्वतःसाठी जगणाऱ्या लोकांची स्टेडी स्ट्रीम लाईन आहे ना, हे करा, हे करा, हे करा, यू विल अर्न, यू विल गेट मॅरिड, यू विल हॅव चिल्ड्रन, यू विल हॅव ब्युटिफुल लाईफ, देन यू विल डाय. सिम्पल आहे की नाही? पण जे लोक समाजासाठी काम करणारे असतात ना ते जनरली कन्फ्युज असतात. म्हणजे माझं गंडत नाही, अजिबात नाही. आणि जर का गंडत असतं तर ते मी सांगितलं असतं इथे हुकतोयच बरं का तू. म्हणजे हे गलत पकडली आहे. एखादा व्यक्ती असतो की जो काय कपडे घेतच राहतो, तसं नाही आहे तुझं. तुझं ठरलंय की मला एवढे कपडे लागतात, मी तेवढे कपडे घेतो. यू डोंट माइंड वेअरिंग द सेम जब्बा फॉर 2 डिफरंट ओकेजन्स. हे करशील तू की अरे इथे त्या लोकांनी ऑलरेडी तो जब्बा बघितला. अरे यार, अरे करेक्ट रे, करेक्ट. तेवढ्यासाठी मी वेगळा घेतो माहिती आहे. करेक्ट. कारण मी त्यांच्या बरोबर तो घातलेला आहे म्हणून. एक्झॅक्टली. तर तुझं, कारण इथे सुद्धा तुझं ॲस्पिरेशन आणि फेथ हे जर का योग्य ठिकाणी प्लेस्ड असेल ना तर तू 10 करके छुटेगा. मग सुट्टीच नाही. ओके. मग त्याच्यानंतर तुला ॲम्बिव्हर्जनचा जास्त तुला फ्लेवर येईल की अरे मला एकट्यात बसायला आवडतं म्हणजे काय नक्की, मी काय करतो एकट्यात बसून? काही नाही, काहीही करत नाही एकट्यात बसून. लोकांना कळणार पण नाही की हा असा का वागतो. मधनच एकदम बाहेर जातो, खूप काम करतो, घरी येतो, आता काहीच करत नाही. आमच्याबरोबर पण टाइम स्पेंड कर यार. नाही तसलं नसतं ते. झालं बाहेरचं, झालं ते काम, आता मला चिल करायचं आहे. तर झोनच तुझा तसा आहे. असं झालं एकदा ॲक्च्युली. कारण 3 तास शूट केलं होतं आम्ही आणि त्याच्यानंतर मग मी आत बसलो होतो शांत. हां, चिल एकदम. तो दिवसाचा कोटा झाला, संपला. लोकांचा कोटा तेवढाच होता. करेक्ट. संपला आता. त्यामुळे तुला ते रुटीनमध्ये आणायला लागेल. ते सहज जमेल आणि तुला सेल्फ रेग्युलेशन, कारण तुझं चांगलं दिसतंय, हे खूप भारी होईल त्याच्यामुळे. याच्याकरता आणि वर्कआउट कन्सिस्टंटली ठेवायला लागेल. वर्कआउट हा कंजेस्टेड ह्याच्यामध्ये नको, आउट इन द ओपन. हा ठीक आहे, हे वर्ष राहू दे आता असंच. कारण काय तुझी एनर्जी चांगली दिसते, रिकव्हरीचं तुझं हे चांगलं आहे. फक्त तू वेट्स जे धरतोस की नाही ते ग्रिप खूप जास्त करतोयस. फोकस ऑन द मोमेंट ॲक्च्युली, मुवमेंट. जेव्हा तू कर्ल मारतोयस त्यावेळेला तुझी डंबेलची ग्रिप खूप टाईट होती. मी असं व्यवस्थित प्रॉपर एकदम टाईट पकडतो. करेक्ट आहे. तर त्याच्याचमुळे तुझ्या रिस्टवर आणि तुझ्या शोल्डरवर इम्पॅक्ट येतो त्याचा. ग्रिप नॅचरल ठेव. कारण काय तू ग्रिपमुळे नाही उचलतेस ॲक्च्युली, ते इथल्या कॉन्ट्रॅक्शनमुळे उचलतोस. हे ह्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. हे मी थोडा शॉकमध्ये म्हणजे कारण खूप काय गोष्टी तू खूप ॲक्युरेट सांगितलं. आणि हे सायंटिफिक असल्यामुळे मी कशाच्या बेसवर सांगतोय तुला हे मी सांगू शकतो. करेक्ट. इट इज नॉट बेस्ड ऑन काहीतरी मला वाटलं म्हणून किंवा कॉमन तुला ऑब्झर्व केल्यानंतर. कॉमन काय ऑब्झर्व केल्यानंतर कसं कळेल तुझं उजव्या शोल्डरला पेन आहे? नाही कळू शकत ना. ओके. करेक्ट आहे की नाही? असं नाही कळू शकत, पण ते हँडरायटिंगमध्ये दिसलं की सांगू शकतो आपण. करेक्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुला 100% उपयोग होणार आहे. सगळ्या गोष्टी विचार कर या गोष्टींचा. डेफिनेटली. मस्त. ग्रेट. गुड पॉडकास्ट. सो हे आत्ता जसं तुझ्याबद्दल सांगितलं तसं हे सगळे लोक जे आत्ता आपल्याकडे बघतायत, आपला हा पॉडकास्ट बघतील, त्या सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे की हस्ताक्षराच्या माध्यमातून जी काही मदत तुम्हाला लागेल त्याच्याकरता निश्चित मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये लोगो डिझायनिंग, टॅटू डिझायनिंग, सिग्नेचर डिझायनिंग आणि सेल्फ डिस्कवरी ह्याच्याबद्दल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. जेणेकरून तुम्हाला तुमच्याबद्दल कदाचित वेगळ्या अँगलनी गोष्टी समजतील. फॅमिलीच्या बरोबर कसं तुमचं रिलेशन छान करायचं, पार्टनर्स बरोबर कसं चांगलं करायचं, टीम बिल्डिंग कसं करायचं, ह्याच्याकरता नक्की हस्ताक्षराचा उपयोग होऊ शकतो. लहान मुलांना कसं त्यांचं ट्रेनिंग असलं पाहिजे किंवा त्यांचा गायडन्स कसा असला पाहिजे, करिअरमध्ये काय स्कोप आहे, ह्या सगळ्या गोष्टींकरता तुम्ही हस्ताक्षराचा उपयोग करू शकता. आणि ऑल माय एंटायर स्किल इज ॲट युअर डिस्पोजल. सो कनेक्ट मी एनी टाईम.
ह्याच्यात सुद्धा असं वाटतंय की आता एवढा आपण ग्रॅफोबद्दल आपण सगळ्या गोष्टी बोललो आणि डिस्कस केल्या, पण गीता आणि ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस जसा असतो की नाही, एव्हरी टाइम तो ते वाचतो त्याला काहीतरी नवीन कळतं. हस्ताक्षराचं मला पर्सनली सेम वाटतं की मी प्रत्येक वेळेला हँडरायटिंग बघतो तेव्हा किंवा ग्रॅफोलॉजीकडे वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी बघतो तेव्हा मला एक वेगळा आयाम, एक वेगळा आस्पेक्ट त्याच्यामधनं डिस्कवर होतो. त्यामुळे मला हे अगदी 100% कळून चुकलेलं आहे की हे फक्त आता माझा जो डिप्लोमा असतो तो 11 महिन्याचा असतो. ओके. फक्त त्या डिप्लोमामधनं मिळणारं नॉलेज हे क्रिस्प फॉर्मॅट आहे असं आपण म्हणूया. ओके. पण ग्रॅफोलॉजी हे फक्त शिकण्याचं शास्त्र नाहीये, ते जगण्याचं शास्त्र आहे असं मला वाटतं. त्याच्यामधनं ज्या गोष्टी आपल्याला समजतील तशा पद्धतीने इट इज अ अप्लाइड सायन्स. तर आपलं सोसायटीबरोबरचं रिलेशन खूप छान होईल. ओके. आपलं स्वतःबरोबरचं रिलेशन खूप छान होईल. आणि आपण सगळ्यात म्हणजे माझा तरी पर्सनल अजेंडा हाच आहे की आपण सगळे एकमेकांचे मित्र बनून राहू. इन्स्टेड ऑफ मेकिंग एनीबडीज हायर अथॉरिटी, करेक्ट, मित्रच बनू ना मग त्याच्यापेक्षा आपण. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मोर दॅन अ ग्रॅफोलॉजिस्ट आय एम अ स्टुडंट ऑफ ग्रॅफोलॉजी. आणि मला ते आयुष्यभर शिकायला आवडेल. एव्हरी टाईम आय एम लुकिंग ॲट न्यू हँडरायटिंग, मला ते हस्ताक्षर काहीतरी शिकवतंय आणि त्याच्यात मला खूप मजा येते. त्यामुळे ते शिकत राहायची ज्यांची इच्छा आहे, माणूस जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे ग्रॅफोलॉजी, मी मगाशी म्हणलो, ज्या व्यक्तीला माणसामध्ये इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीने ग्रॅफोलॉजी नक्की शिकायला पाहिजे. ओके. म्हणजे ॲज अ करिअर म्हणून पण नाही, पण एखादी गोष्टी मला हे जाणून घ्यायला आवडेल. एक्झॅक्टली. की ही काय म्हणजे ही विद्या नक्की काय आहे आणि काय काय यातून आपल्याला नवीन शिकायला मिळेल. बरोबर. हे पण यातून कळेल आपल्याला. आणि मला वाटतं आपण 1-2 एपिसोड अजून करूच 100%. पण जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला एक तुमचं हँडरायटिंग पाठवा, तुम्हाला चालणार असेल तर आपण नेक्स्ट टाइम असं एक प्लीज पाठवा, एक त्यातला पार्ट करूया की रॅन्डम कोणाचंही नाव न घेता आपण त्यांचं अनालिसिस डायरेक्ट करूया आणि मग बघा तुम्हाला ते पटतंय का. एक्झॅक्टली. काहीतरी डन ऑन. तर हा एपिसोड कसा वाटला तो नक्की आम्हाला सांगा. डन. आदित्यचं आम्ही इन्स्टा वगैरेचं आपण मेन्शन करूया खालती, तुम्ही डायरेक्ट त्याला मेसेज करू शकता, तू त्याला लगेचच रिस्पॉन्ड करणारच 100%. तर मग सबस्क्राईब नक्की करा हा, तर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर येस, डन. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू. यस, तू इथं खूप वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू. अरे, इट वॉज अ ग्रेट प्लेजर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. मला असं वाटतं मी सुरुवातीला बोललो होतो की मला ग्रॅफोलॉजी या शब्दाचा अर्थ सोडला तर काहीही माहित नाही, आणि मला वाटतं बरेच जण असतील 100%. तर मला वाटतं आता कळलं असेल की ग्रॅफोलॉजी म्हणजे काय आणि काय काय कळू शकतं, म्हणजे किती डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला गोष्टी कळू शकतात. सो हाच तो पर्पज होता की एक नवीन टॉपिक आणायचा. येस, तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.